सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आपलं असंच झालेलं आहे, आपण धर्म सुरूच नाही केला मात्र धार्मिकता करत राहतो। तसं व्हिडिओ चालू नाही केला आणि बोलत राहिलं तर कॅच कसं होईल, सेव कसं होईल, आहे की नाही। आपल्या जीवनाचं असंच झालेलं आहे, काय करायचं हे माहीत नाही। आज आपल्या नवरात्रातला 5वा दिवस आहे, पहिलं सत्र आहे। पहिल्या दिवसापासून परमेश्वराने आपल्याला जे सृष्टी रचनेचा उद्देश काय आहे नेमका आणि स्वतःच्या अवताराचा उद्देश, आपल्या बोधाचा उद्देश याचं चिंतन केलं आपण। आणि आपल्याला जो बोध आहे तो सहजासहजी भेटलेला नाही, याच्या पाठीमागं किती वेळ गेलेला आहे, कोणती क्रिया घडलेली आहे याचंही आपण चिंतन केलं। आणि यानंतर आपण त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व दिलं आहे परमेश्वराने, तो परमेश्वर मिळवायचा असेल तर त्यागाशिवाय पर्याय नाही। आणि मग सर्व अनेक सद्भक्तांनी संकल्प सोडले आपण आणि त्यासाठी निश्चय केला। निश्चय केल्यानंतर धर्मावर जात असताना, चालत असताना आपले जे प्रेरणास्त्रोत आहे, पूजनीय माईंभट असेल, पूजनीय आचार्य असतील, लीळाचरित्रामध्ये जाऊन परमेश्वराची त्यांची झालेली पहिली भेटीतून परमेश्वराने नेमकं त्यांना काय सांगितलं आणि नेमकी त्यांच्या मनामध्ये काय संभ्रमावस्था होती हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। बरं, त्या काळामध्ये लीळाचरित्रामध्ये असे अनेक सद्भक्त होऊन गेले, परमेश्वराला भेटले, चर्चा केली, परमेश्वराला अनुसरले, त्याग केला आणि परमेश्वराला प्राप्त केला। मग आपण सहजच आपल्या मनामध्ये शंका येईल की मी आजच्या काळात असं कोणी नाही आहे का? असं नाही, भरपूर आहे। फक्त विरळा नांदेदेवाने सांगितलं आहे कमी आहे पण नाहीचे असं नाही। आणि त्या अनुषंगाने आपलं एक पुस्तक आहे नाथ नागायचं, मी बघितली नाथ नागायचं, ते तुम्ही आता जाताना घेऊन जा, ते वाचन करा। ते वाचन केल्यानंतर समजून घ्या आणि आपल्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होईल, सत्व निर्माण होईल। आणि असे अनेक पुस्तकं तुम्ही साधू संत तपस्विनी यांना प्रेझेंट देऊ शकता। बाकीचे वेगळे 3 पुस्तकं आहे वेगवेगळ्या विषयावरती। तर त्या 3-4 वर्षापूर्वी त्या साध्वी ढोऱ्या डोंगर येथे देह छापायला आल्या। 12-13 वर्ष त्यांनी देह छापला, म्हणजे काय केला, आचार केला। जो सूत्रपाठात तुम्ही आज आचार वाचताय, अभ्यासताय, तो आचार तंतोतंत त्यांनी केला। वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आम्ही सेवा करत असताना परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने ती सेवा आम्हाला भेटली, म्हणून त्यांची आमची कॉन्टॅक्ट झाले। तेही इथं आल्यानंतर 6 वर्षानंतर कॉन्टॅक्ट झाली। आणि नंतर मग जाणं येणं 1-2 वेळा गेलो, त्यांनीच यायला आम्हाला परवानगी दिली नाही म्हणून जाणं बंद केलं। परंतु त्यांनी सांगितलं होतं जेव्हा गरज पडेल त्यावेळेस नक्की मला जर सुचलं, देवानी सांगितलं तर मी तुम्हाला फोन करेन। आणि शेवटी मग नवरात्रच होते, मी नवरात्रात इथंच होतो आणि त्याच वेळेस मला एका सद्भक्ताचा फोन आला की आईनी तुमची आठवण काढलेली आणि तब्येत अत्यंत खालावलेली। आणि मग मी त्यांना सांगितलं तुम्ही ताबडतोब गाडी करून आणा। आपलं इथं सोम हॉस्पिटल होतं, त्याच्यावर टाईप केलं, आपले मित्र आहे डॉक्टर, ते सेवा देतात साधू संतांना मोफत, त्यांना फोन केला आणि मग आपण तिथं ॲडमिट केलं। 5-6 दिवस त्यांना ॲडमिट केलं, अत्यंत क्रूज झालेल्या होत्या। आणि बरोबर दसऱ्याच्याच दिवशी त्या सकाळी 10 वाजता त्यांची ज्योत मालवली आणि मग पुढचं आपण केलं। परंतु एक उत्सुकता, मग मी त्या ठिकाणी गावागावात गेलो, पाड्यावरती गेलो, ते जे आदिवासी लोक तिथं असतात त्यांच्याशी चर्चा केली, गप्पा मारल्या। व आई कशी यायची, काय करायची, तुम्हाला काही सांगितलं का, काय कशा राहायच्या, त्या पद्धतीनं ती सारं जमा केलं आणि त्यावरती एक ते पुस्तक लिहिलं। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की आपण जे लीळाचरित्रामध्ये अनेक साधक बघतोय, आज नाही अशी आपली भावना होईल, परंतु असं नाही, आजही अनेक साधक आहे। आपला आपला देवधर्म करत, देह शपथ, आटन विजन, भिक्षा भोजन करत जंगलात राहतात किंवा आणखीन गावानी गावं फिरतात। परंतु आपली बी तेवढी अवस्था, तेवढी लेवल असली पाहिजे की जेणेकरून त्यांची आपली भेट होईल। आपण काय करतो, शहरामध्ये, आश्रमांमध्ये, स्थानांवरती जाऊन आपल्याला वेळ कमी असतो, त्यामुळं आपण तेवढा विचार करत नाही। पण आपली अवस्था, पण सांगण्याचं तात्पर्य एकच की आजही असे प्रेरणादायी कितीतरी साधक आहे, विरक्त साधक आहे, हे आपण बघितलं पाहिजे। त्यातून आपल्याला प्रेरणा भेटते आणि त्या प्रेरणेतून आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला आध्यात्मिक प्रवास करायला सुरुवात करतो। त्यानंतर काल आपण बघितलं की आपल्याला धार्मिकता करत असताना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने नेमकं काय शिकावं लागेल, पहिले काय समजून घ्यावं लागेल, काय जाणून घ्यावं लागेल।
आणि तो म्हणजे परमेश्वराने सांगितलेला अविधी. अविधीची आपल्याला खूप मोठी भीती आहे, परंतु परमेश्वराने तो अविधी सांगितला आहे तो आपल्याला सावध करण्यासाठी सांगितलं, भीती घालण्यासाठी नाही सांगितलेला आहे, त्यातून वाचण्यासाठी सांगितलेलं आहे. जेव्हा अविधी आपण समजून घेऊ आणि अविधी आपण टाळू, निगेटिव्ह गोष्टी आपल्या टाळल्या का आपोआपच पॉझिटिव्ह गोष्टी येतील. अविधी टाळल्या का आपोआपच विधी तयार होईल. परंतु विधी पहिले समजून घ्यायला आणि विधी करायला सुरुवात जर केली तर कळत नकळत त्या विधीतूनच अविधी आपल्याकडून घडण्याची शक्यता असते आणि तोच जीव धर्मावरून जाण्याची शक्यता. म्हणून आपण अविधी समजून घेतला पाहिजे, काय करायचं नाही मला. हे जर आपण समजून घेतलं ना तर आपला धर्म अत्यंत सोपा होऊन जाईल. काय करायचं नाही हे जर तुम्हाला समजलं तर विधी समजूनसुद्धा घेणं खूप सोपं होऊन जाईल. आता या अविधीच संपता का नाही आपल्यामध्ये, पण विधीच्या सुद्धा काही सूत्र तुमच्यापुढं मी आणण्याचा नक्की प्रयत्न कराल की अत्यंत सोपा सरळ परमेश्वराने सांगितलेला धर्म, तो धर्म जर आपण समजून घेतला तर आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल का आपल्याला परमेश्वर भेटू शकतो. भेटावण्यासाठी मिळवण्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन आपल्याला बोध दिलेला आहे. फक्त आपला अप्रयत्न नडतो आणि त्यामुळं आपल्याला जसा आहे तसा धर्म आपल्या समोर येत नाही आणि समोर न आल्यामुळं जसा आहे तसा आपल्याला करता पण येत नाही. त्याच्यामुळं आपण धर्म समजून घेत असताना ज्ञानाशिवाय अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि वर्षानुवर्षे हीच गोष्ट आपल्यामध्ये अडसर ठरत होती. आपण अभ्यासाच्या बाजूने विचारच करत नव्हतो. आता अभ्यासाच्या बाजूने विचार करत नव्हतो तेव्हा आचाराच्या बाजूने विचार करायचा तर प्रश्नच आला नाही, कारण अभ्यासच आपण केला नाही, माहितीच नाही आपल्यासाठी ते नाही, अशी भावना मानसिकता आपली निर्माण झाली आणि त्यामुळं आपण त्याचा विचार केला नाही. साधू संत अभ्यास करताय, सांगताय, आपल्याला विषय मिटला. बरं, अभ्यास करत असताना आचार करावा लागेल हे तर नामधारक वासनिकांच्या लांब लांब दूर गोष्ट त्यांच्या मनात नाही आहे किंवा विचारात नाही आहे. परंतु आचार हा नामधारक वासनिकही करू शकतो आणि करायला पाहिजे. आचार्ययोग्यता, विचारे दृढता, जेव्हा तुम्ही एक आचार कराल तेव्हा तुमचे विचार दृढ होतील, पक्के होतील आणि एका आचारातून दुसरा आचार विधीने विधी स्फुरत जाईल आणि मग तुम्ही परिपक्व व्हाल आणि एक विशिष्ट ध्येयापर्यंत जाण्याची शक्यता 100% निर्माण होते. चाल तयार होते. पहिलीतच मुलगा गेला नाही तर दुसरीत जाणार कसा, 10वीतच गेला नाही तर 11वीला जाणार कसा, 12वीतच गेला नाही तर पुढं तो डॉक्टर होणार कसा, इंजिनियर होणार कसा. या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून अध्यात्म करत असताना धर्म आपला आहे. देवाने आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी धर्म सांगितलेला आहे. तो समजून घेण्याची सुद्धा गरज आपलीच आहे आणि ती ड्युटीसुद्धा, कर्तव्यसुद्धा आपलंच आहे. म्हणून आपण दुसऱ्यांवरती बाजू टाकण्यापेक्षा वेळ कधीच गेलेली नाही. आज कळालं आहे ना, आज समजलं आहे ना, आज लक्षात आलं आहे ना, आजपासून सुरुवात करा. मागचं विसरून जा. ते आपलं एक स्वप्न होतं असं समजा. आजच आपल्याला बोध झाला आहे, आजच आपल्याला परमेश्वर कळाला आहे, आजच आपल्यासाठी परमेश्वर अवतरले असं समजून जर सुरुवात केली तर परमेश्वर सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. वय किती याला महत्त्व नाही आहे. देवाने सांगितले जरठा धर्मी अधिकार नाही. जरट या शब्दाचा अर्थ काय? जरट म्हणजे जर आपण शब्दाशा जर घेतला तर जरट म्हणजे वय झालेला. परंतु शास्त्र सांगतं जरट म्हणजे काय का ज्याला परमेश्वर प्राप्तीची आस संपली तो जरट. मग तो 20 वर्षाचा जरी असला आणि त्याची जर आस संपली, मला कसला देव भेटतो आणि काही नाही मिळवायचा, तरी तो जरटच आहे. परमेश्वर प्राप्तीचा विचार जर तोपर्यंत तुमच्या मनामध्ये जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जरट नाही. त्याच्यामुळे तुमचं वय झालं असं तुम्ही समजू नका. तुम्ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आज तुम्हाला वासना झाली, त्या वासनेतून तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली तर तुम्ही जिवंतच आहात. जेव्हा परमेश्वर प्राप्तीची आस संपेल तेव्हा तुम्ही मेलेले असाल. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीची जी आस आहे ही शेवटपर्यंत असते आणि परमेश्वराने दया कृपा करून आपल्याला ही संधी कुठपर्यंत आहे हे पण स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आपला जो आशावाद आहे तो कधी मरू द्यायचा नाही, कधी संपू द्यायचा नाही, नकारात्मक विचारामध्ये कधीच जाऊ द्यायचं नाही. परमेश्वर काय म्हणता, मृत्यूशयावर जरी पडला आणि माझं जरी चिंतन केलं तर जन्माच्या म्हणजे मरायच्या अगोदर तू माझा झाला आहे तर मेल्यानंतर मी तुला कसा कुठं जाऊन देईल. बघा, शेवटचा क्षण अनुसरल्याची 2 घडी अपुरेती. अनुसरण करून 2 घडी म्हणजे 1 घडी 24 मिनिटाची, 48 मिनिटानंतर जरी तुम्ही मृत्यूला पावले तरी ते अनुसरण पदरात पडतं आणि परमेश्वर चाल करून देतात. म्हणजे परमेश्वरनी आपल्याला
तो आशावाद मरू न देण्यासाठी शेवटच्या संध्या दिलेल्या आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मृत्यूशेवरती पडल्यानंतर माझी आठवण केली, त्यांनी अगोदर किती नालायकीपणा केलेला असेल, किती वाईट कर्म केलेले असेल, परंतु मृत्यूशेवरती पडल्यानंतर पश्चाताप करून प्रायचित्त करून अनन्य भावे मला शरण आला, पडल्या पडल्या तरी मी त्याला माफ करून प्राप्तीला घेऊन जाईल. म्हणजे किती मोठा परमेश्वराने दया माया कृपा करून यांनी आपल्याला मोठी संधी दिली. म्हणून परमेश्वर प्राप्तीची आस कधी मरू द्यायची नाही. बघा, वेळ निघून गेली, अगोदरच भेटले असते, अगोदरच समजलं असतं, अगोदरच केलं असतं, लग्नाच्या अगोदर मला समजलं असतं, मी लग्नच केलं नसतं. असं कधीच होत नसतं. हे लग्न केल्यानंतर कळालं आहे, वय झाल्यानंतर कळालं आहे, फटके पडल्यानंतर कळालं आहे. यदा कधी तेव्हा कळालं असतं तरी शक्य नाही, कारण माझ्या संपर्कात बिगर लग्नाचे भरपूर आहे. त्यांना मी सांगतोय, बघ बरं, एकीकडे दोन रस्ते, लग्न करून असं असं आहे, बिगर लग्नाचं असं असं आहे, काय करायचं. तो परत माझ्याकडे कॉन्टॅक्टच करीत नाही, येतच नाही. लग्न केल्यावरच बायकोला घेऊन येतो, बाबा झालं लग्न. ह्या गोष्टी लग्नाच्या अगोदर बोध झालेले बरेच लोक माझ्या संपर्कात, परंतु होत नसतं. तो विषय एवढा स्ट्रॉंग आहे. आणि काही लोकांनी जर ती गोष्ट निर्माण केली, इच्छा व्यक्त केली, तर मी त्यांना सांगितलं की लग्न करा, प्लॅनिंग करा, नियोजन करा, तो अनुभव घ्या आणि त्यातून बाहेर पडण्याची हिंमत ठेवा. अर्जुन देव काय म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना, मी ज्याच्यासाठी लढतोय ती राज्य करायला माणसंच नाही राहिले, नातेवाईकच नाही राहिले, लढून जिंकू कशासाठी, मी सोडून देतो सारं म्हटलं. श्रीकृष्ण महाराज त्याला काय समजावत आहे, तू लढायच्या अगोदर हरला ना तर तू मरायच्या अगोदरच मेला. अपमान हा असा आहे का मरण्यापेक्षा भयंकर आहे म्हटले. तू जगूच शकत नाही म्हटले, तुला लढावंच लागेल, लढून जिंकावं लागेल आणि जिंकून सोडावं लागेल. तुझ्याकडे काही नाहीचे सोडायला, तू त्यागाच्या काय गोष्टी करतो, तू जिंक पहिले मग सोडून दाखव. आणि मग अर्जुन देवाला उभं केलं लढाईसाठी, लढवलं, नुसतं लढवलंच नाही, जिंकवलं. आणि मग म्हटलं आता सोड. संपन्नतेत त्याग संभवत. तुमच्याकडे आहेच नाही काही, त्यागाच्या काय गोष्टी करता, निर्माण करा मग त्याग करा. आपलं निर्माण करून आता संपलंय तरी आपण त्याग करायला तयार झालो, ही गोष्ट वेगळी. परंतु त्याग हा संपन्नतेत संभवतो आणि ते परमेश्वराला अपेक्षित आहे. आपल्याकडं समोर इतके प्रेरणास्थान आहे. अर्जुन देव आपलं प्रेरणास्थान असलं पाहिजे, पूजनीय माईम भट आचार्य प्रेरणास्थान असलं पाहिजे. त्यांच्या जीवन प्रणालीतून आपण काहीतरी शिकलो पाहिजे, त्या शिकण्यातून आपण चाललो पाहिजे, पळालो पाहिजे, देवापर्यंत पोचलो पाहिजे. आपल्यासाठी अर्जुन देवापेक्षा, पूजनीय माईम भटांपेक्षा, पूजनीय आचार्यांपेक्षा आपल्याला परमेश्वर प्राप्तीची जी संधी ती सर्वात मोठी असं मी समजतो. पॉझिटिव्ह विचार तुमचे असेल तर. कारण तुमच्या समोर आज साऱ्या लीळा आहे, सर्व पात्र आहे, सर्व प्रेरणास्थान आहे, दृष्टांत आहे, वचन आहे, सर्व आहे. आणि सर्व आहे म्हणून तुम्हाला संधी जास्त आहे. आचार्यांना देवानी काय सांगितलं, आचार्यांच्या लीळा पूर्ण लीळा नाही, 100, 50, 150 लीळा आचार्यांच्या संदर्भात असतील, पूजनीय माईम भटाच्या संदर्भात असतील. परंतु माईम भटांनी इकडून तिकडून संकलित करून एकत्र लीळाचरित्र लिहिलं आणि सारं तुमच्या पुढं मांडलं. म्हणजे तुमच्याकडं भांडवल जास्त आहे, फक्त जी लागती विचारधारा, ती जागती दृष्टी, ती तुमच्याकडे असायला पाहिजे, ती निर्माण करावी लागते. आज सायन्सच्या माध्यमातून पृथ्वी सारी बदलती, सृष्टी सारी बदलती का नाही. आणि या बदलाच्या पाठीमाग सुखासाठी सारी धडपडत आहे. मग सारंच सुखासाठी धडपडत आहे, सारं विज्ञान प्रगती होतं आहे, पैसा आला आहे मुबलक प्रमाणात, तरी मनुष्य का दुःखी आहे. याचा अर्थ सृष्टी बदलल्याने सुख नाही भेटत तुम्हाला, दृष्टी बदलल्याने सुख भेटणार आहे. लक्षात घ्या, सृष्टी बदलण्यापेक्षा सृष्टी बदलणं महत्त्वाचं आहे, दृष्टी बदलणं महत्त्वाचं आहे. ती दृष्टी जर बदलली तर त्या सृष्टी बदलण्याला अर्थ निर्माण होईल. अन्यथा ज्यांच्याकडे दृष्टी नाही आहे, ज्यांच्याकडे सारा असूनही बी दुःखी दिसणारे लोक कमी आहे का आपल्याकडं? खूप आहे. प्रत्येक माणूस ज्याला 5-5 तळं अभ्यासले, जे मानव आहे, बोध आहे, तिकडंसुद्धा दुःखी दिसतील आपल्याला. तर तुला सारं दिलं आहे तरी तू दुःखी आहे, याचा अर्थ अन्यांचा तर विषयच नाही. त्याच्यामुळं काय करायचं नाही हे आपण समजून जर घेतलं तर अत्यंत सोपं होऊन जाईल.
आणि त्याच काही सूत्रांचं आपण काल चिंतन केलं आणि आजही आपण चिंतन करणार आहोत. काल आपण बघितलं मसनीचे लाकूडच्या अनुषंगाने वाईट गोष्टीला आपल्याला उपयोगी पडायचं नाही, साक्षी जायचं नाही. विषयाच्या अनुषंगाने आपण उभं राहायचं नाही. चांगल्या गोष्टीसाठी सतत उभं राहायचं आणि चांगल्या गोष्टीसाठी कमतरता पण केली नाही पाहिजे. मानवताहीन आपला धर्म नाही. सकाळी सांगितलं हृदयशून्य धर्मी अधिकारणे हा विषय आला होता आणि मी लीळा सांगितली, प्रकरणवश सांगितलं का नाथोबांना देवानी निरूपण करू नये, आचार्यांनी 0 मिनिटात विचार तरी सांगता येईना. आणि मग देवानी सांगितलं की हृदयशून्य धर्मी अधिकार नाही. परंतु परमार्ग सेवक आपले नगरवरून आलेले संदानी साहेबांनी त्यांनी एक दृष्टी सांगितली, मला एक विचार सांगितला की म्हटले आज सारं कळूनही त्याच्या हृदयामध्ये धर्माविषयी प्रेम नाही, साधकांविषयी प्रेम नाही. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, त्यांच्याविषयी आपलेपण नाही. देवानी सांगितलेल्या आचाराच्या त्यागाच्या अनुषंगाने करण्याची इच्छा नाही, तोही हृदय शून्यच आहे. आणि मला ते पटलं. बघा, तुम्हाला जे कल्पकता तुमच्या मनात जे येतं, जे सुचतं ना, याचं कारण काय तुमचा अनुभव आहे. तुम्ही संसारातून येत आहे, बरेच चढ उतार काढलेले, बऱ्याच अडचणी संकट बरेच लोकांना तुम्ही भेटलेले, त्याच्यातून अनुभव भेटलेला आहे. तो विचार तुम्ही लगेच अधिक प्रगल्भ करू शकता. अरे हृदयशून्य, हा हृदयशून्य देवाने सांगितला आहे, मग हा कोण, मग तो कोण. हृदयशून्याची लगेच शृंखला चालू होऊन जाईल आणि तुम्हाला ते हृदयशून्य इथं आजूबाजूला सुद्धा दिसतील. आणि आपण हृदयशून्य होऊ नये यासाठी तुमचा प्रयत्न पण असेल. आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी संवेदना जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत देवप्राप्तीचा अधिकार आपल्याला आहे. त्या संवेदना आपण आपल्या मेल्या का आपल्याला परमेश्वराचा अधिकार संपला, त्यावेळेस आपण जरड झालो. तुम्ही किती वयाची याला काही अर्थ नाही. संवेदना जिवंत राहिल्या पाहिजे, हृदय आपलं चाललं राहिलं पाहिजे. त्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी दुःख, करुणा, दया असली पाहिजे. त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीचा अधिकार तुम्हाला तोपर्यंत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मसनीचं लाकूड ह्या सूत्रावरून बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. देवाने सांगितलं ना काही करायचं नाही, काही करायचं नाही, मग खायचं का, झोपायचं का, मस्त बाई फक्त खायचं आणि झोपायचं एवढंच सांगितलं का देवाने? याच्यावर काही करायलाच नाही लावलं का? एवढा छोटा धर्म असू शकतो का परमेश्वराचा? एवढा कंजेस्टेड, एवढा नॅरो, एवढा छोटा विचार परमेश्वराचा असू शकतो का? हा साधा विचारसुद्धा आपल्या मनात येत नसेल तर मग आपण मानभाव नाही ना, आपण धर्माचे पण नाही, दैवराटीचे पण नाही. लक्षात घेतलं पाहिजे. पण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, निगेटिव्ह कधीच विचार नाही करायचा. तुमचे नी मुंगी रान न व्हावे, ज्याला मुक्तीची चाड आहे. मुंगी, आता मुंगीचं माणसाचं काही शक्यता वैर निर्माण आहे का? बघा, मुंगीपासून तुम्हाला घरामध्ये काही नुकसान नाही, शेती करत असेल तर नुकसान नाही, व्यवसायात नाही, किचनमध्ये नाही, ऑफिसमध्ये नाही, मुंगीपासून काहीच त्रास नाही. फक्त मुंग्या दिसल्या का उलट आपण मारत पण नाही, आपण साखर टाकतो जेणेकरून त्या घेतील आणि बाहेर जातील. शक्यतो मुंगी मारण्याला अजून कोणतं औषध पण नाही निघालं नाही. कॉक्रोच मारायला औषध येतील, उंदरं येतील, हे येतील, पण मुंगी मारायचं औषध तुम्ही पाहिलं का? मुंग्या खूप घरात झाल्या, म्हणून मुंग्या मारण्यासाठी तुम्ही काही पर्याय कधी केलं आहे का? उलट आपण साखर टाकतो. मग त्या मुंग्यांसाठी नाही वापरत, कॉक्रोचसाठी वापरतं ते. तुम्ही मुंग्यांसाठी वापरतं ती, हे तुमचं अन्यथा ज्ञान आहे. लहानपणी ते ऐकलं होतं, मुंग्यांना काय साखरेचा रवा दिल्यावर काय असं काहीतरी म्हण आहे, असं काहीतरी आहे. मी लहानपणी ऐकलं होतं. म्हणजे लहानपणी आपल्यावर संस्कारसुद्धा असे केले जायचे का मुंग्या निघाल्या का त्याला साखर टाकावी. म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय का ज्या मुंगीबरोबर आपलं कशाचाही संबंध येत नाही, त्यांच्यापासून आपल्याला काही नुकसान नाही, आणि जरी झाल्या तर आपल्याला थोडंसं वाटतं की अरे प्राणी आहे, हे चावतील, हे होतील, लाल मुंग्या चावतात. परमेश्वर काय म्हणतात, त्यांचंसुद्धा वाईट चिंतायचं नाही. मुंगीचं, आता मुंगीचं वाईट चिंतायचं नाही म्हटल्यावर कुत्र्याचं नाही, मांजराचं नाही, म्हशीचं नाही, गाईचं नाही, आणि माणसांचा तर विषयच नाही. परंतु आपल्या डोक्यात किती किती गोष्टी सांगा बरं. भावबंधांविषयी आहे, शेजारच्या पाजारच्या विषयी आहे, वाईट विचार, किती द्वेष आहे आपल्याला आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी. देव म्हणतात ज्याला मुक्तीची चाड आहे मुंगी विरून चिंतावी. मुक्तीचं चाड आहे ना, त्याने मुंगीचं वाईटसुद्धा चिंतायचं. मुंगीलासुद्धा रानकं आपल्याकडून झालं नाही पाहिजे. एवढा अहिंसावाद, एवढा टोकाचा अहिंसावाद परमेश्वराने आपल्याला सांगितला आहे. त्याच्याही पुढं जाऊन सांगितलं कोणाचं हृदयसुद्धा दुखवायचं नाही. ओठांतरा निघाले ते देशांतराचं आहे. कोणाच्या तरी मनाला जर दुःख झालं ते सुद्धा हिंसा आहे. एवढा टोकाचा अहिंसावाद परमेश्वराने सांगितला आहे, आणि आपण तर विचारच करत नाही.
बोलताना विचार नाही, कार्य करताना विचार नाही, काम करताना विचार नाही. याचा जर विचार आपण करत नसेल तर आपल्याला खरंच मुक्तीची चाड आहे का, हे बी आपण विचारलं पाहिजे. हे अतिव्यापक सूत्र आहे, अति प्रगल्भ सूत्र आहे. त्याचं जेवढं चिंतन कराल तेवढं आपल्याला त्यातून काहीतरी शोधता येईल, सापडता येईल. आता काल संजूदादांनी सांगितलं की बुवा आता मुंगीचं चिंतायचं नाही सांगितलं, वाईट करायचं नाही, मारायचं नाही, परंतु आम्ही दररोज शेती कर्म करतो, पण ते कसं करायचं, मग त्यातून कसं निघायचं, ते दुःख कसं करायचं, त्या दुःखातून आपण कसं बाहेर निघायचं, बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न करायचा, काय पर्याय शोधायचे, हे आपल्याला पर्याय शोधून आपल्याला त्यातून बाहेर पडावं. धर्म हा परमेश्वराचा आपल्या प्रयत्नांनी भेटलेला आहे, परमेश्वराच्या कृपेने भेटलेला आहे. तो मिळवायला बी आपल्याला प्रयत्नांनीच करावा लागेल. कर्मवशे सकळे पावे, कर्माने सारं भेटतं, परंतु एक वाचू दे. एक जो आहे तो परमेश्वर, एक जो आहे ती ब्रह्मविद्या, एक जो आहे ती परमेश्वर प्राप्ती, ही मात्र आपल्याला कर्माने भेटत नाही, ती प्रयत्नांनी भेटावं लागेल. आणि तो प्रयत्न तुम्हाला केल्याशिवाय त्याच्यावरती तुम्हाला मात करताच येणार नाही, बाहेर पडणारच नाही. मागची सृष्टी शून्य का झाली आपली, का हीच अडचण होती, त्यावेळेस बी आपण हेच करत होतो, त्याच्यावर मात नाही केली, आपण पास नाही झालो, म्हणून तीच अडचण आपल्यासमोर आलेली. आणि तीच अडचण आल्यामुळं पुढे तीच अडचण येणार आहे. मग कधी ना कधी तुम्हाला मात करावंच लागणार आहे. आणि जर एकदा का मात केली का परत ती अडचण येत नाही. जो विषय तुम्ही शाळेतून कॉलेजमधून पास आऊट झाले, तो विषय परत देण्याची गरज पडते का? जे राहिले ते द्यावं लागतील. तसं आपलं काय राहिलं आहे, आजचा जो अडथळा आहे तो राहिलेला आहे, आजची जी अडचण आहे ती राहिलेली आहे. आणि म्हणून आपण परत परत येतोय. आता जी अडचण आहे, जी आपल्या समोर आहे, ही राहिली होती, आता याच्यावर मात करायची आहे, याच्यातून पास व्हावं लागेल. असा विचार करून जेव्हा तुम्ही धर्म करायला सुरुवात कराल तेव्हा मात्र तुमची प्रगती होईल, आध्यात्मिक प्रगती होईल, अन्यथा ती होऊ शकत नाही. आता याच्यातून तुम्हाला काही प्रश्न बी जर पडत असेल तरी काही हरकत नाही. तुम्हा पडल्या धुळीनं लागावी म्हणजे काय, का काही धुळी लागावी म्हणजे 2-3 अर्थ याच्यामध्ये निघतात. इतकं कृश करायचं शरीराला का आपल्याला पडलं तरी धूळ लागली नाही पाहिजे आपल्याला, ती धुळीच्याही कमी हलके. हा एक विषय आचारवंतावरती, चर्यावंतावरती, आपण त्याच्यात बसत नाही. परंतु समाजात राहत असताना काय कड ते येईल तेव्हा बोला ना. ते धुळी न लागावं याचा आपला विषय चालला आहे. म्हणजे काय, की विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर अभिलाषा येतात, भरपूर येतात की नाही, अभिलाषा येतात. विषयाच्या अनुषंगाने आपल्यासमोर विषय येतात, त्याच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली नाही पाहिजे, लालच निर्माण झाली. आज सारे लोक लालचमुळं बिघडलेले. आजही पेपरला येतं तुम्हाला लॉटरी लागली असा फोन येतो, 5 लाखाची लॉटरी मिळवण्यासाठी 25 लाख रुपये आपण खर्च केलेले राहतात. फोन येतो तुम्हाला असं असं झालं, आपण लालचीपोटी इन्व्हेस्टमेंट करतो, ती कंपनी डुबलेली असते. आणि तुमच्याकडे काही अनुभव असतील, काहीतरी फसलेले असतीलच. लालचच जे आहे तेच भरपूर आहे, ते कष्टाने मिळवा, परंतु जास्त कसं मिळेल त्याच्या म्हणजे ही अभिलाषा निर्माण न होणं, आपल्या मनाला ते न शिवणं, विषयाच्या बाजूनी आपल्या मनाला ते स्पर्श न होणं, या बाजूनी. आणि नामधारक वासनिकां समाजात राहत असताना याची सर्वात जास्त गरज आहे, गरज पडते. जे मिळतं त्याच्यात जर आपण समाधानी असेल तर आपण लालच निर्माण होणार नाही. लालच निर्माण नाही झाली तर मग बाकीच्या अशा फसवणुकीच्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही. खूप फसवणुकीच्या गोष्टी होतात. अगदी साधू संतसुद्धा KBCमध्ये एक कंपनी होती नाशिकला, KBC नाव ऐकेलाच. काही साधू संतांनी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली होती, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये. ती कंपनीच बुडाली. आणि हे पैसे कोणाचे होते? तुमचे होते. तुम्ही केलेले, तुम्ही पूजा केलेल्या, तुम्ही दिलेल्या ह्या गोष्टी होत्या. त्यांना का लालच पडावी आणि इन्व्हेस्टमेंट करून पैसे वाढवायची गरज पडावी? तुम्ही ठीक आहे, तुम्ही संसारात राहताय, चला पैसे 2 जास्त भेटले तर मग आपल्याला तेवढं संसाराला उपयोगी पडावं लागेल, लावावं लागेल. ही लालच सहजच भौतिक जगातल्या जीवनात जगत असताना होती माणसाला. कोणीतरी सांगता आमची अशी अशी स्कीम आहे, तुम्ही आमचं मेंबर व्हा, मग तुम्ही 3 मेंबर व्हा करा, मग ते 3 करतील, हे होईल ते होईल, आणि मग असे पैसे येत राहतील कोटीनं. याच्याकडे काहीच नव्हतं, गाडी आली, हे आलं ते आलं, कार्यक्रमाला घेऊन जातात, ते मोठे मोठे फंक्शन. तुम्ही कधीतरी गेले असते. मला असे अनुभव भरपूर आले. परंतु बाबा कष्टाचं काही असेल
तर सांग, मी काम करायला तयार आहे, घाम गाळायला तयार आहे, परंतु मला या स्कीम देऊ नको. मी कधीच कोणाकडे 2 पैशाचं इन्व्हेस्टमेंट केली नाही, फसण्याची प्रश्न निर्माण झाला नाही. पण एक अनुभव म्हणून मी 1-2 कार्यक्रमांमध्ये गेलो होतो. त्या कार्यक्रमांमध्ये मी प्रश्न विचारला, म्हटलं का आजचे जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे का ज्यांचं टॉप लेवलला श्रीमंतीमध्ये नाव येतं, मित्तल ग्रुप असेल, टाटा ग्रुप असेल, अंबानी ग्रुप असेल, रिलायन्स ग्रुप असेल, ह्या ज्या आयडिया ह्या त्यांना माहीत नाही का म्हटलं. आणि त्यांना तर असे अजून बिझनेस टर्नओव्हर अजून वाढवायचा आहे, तुम्ही आम्हाला आयडिया देताय. त्यांना गरज नाही, गरज कोणाला नाही आहे. उलट ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना जास्त गरज आहे. ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात, सिस्टम राबवू शकते. या साऱ्या ज्या फसव्या गोष्टी आहे ना, याला आपण का फसतो, आपल्याला धूळ लागली म्हणजे स्पर्श झाला त्या गोष्टीचा, लाल अभिलाषा निर्माण झाली. आणि परमेश्वराने अभिलाषा निवर्तली पाहिजे, समाधान पावले पाहिजे. समाधान जर पावलं तर आपण पुढे प्रगती करू. स्वस्थ चित्तता निर्माण होईल ना. आपल्या काय आहे ते 2 वेळचं आपल्याला व्यवस्थित भेटतं आहे ना, आपलं कुटुंब सुखी आहे ना, आपल्याला देव आपल्याला भेटला हे महत्त्वाचं आहे. तो देव धर्म त्याच्याकडे कसा वेळ देता येईल, ते कसं प्राप्त करता येईल, त्यावर अभ्यास करून कसं आपल्याला अधिकाधिक धार्मिकता करता येईल, याचा विचार जो करील ना, तो मानव, तो नामधारक, तो वासनिक, तो दैव राटीचा. मी इतके लोक पाहिले, फक्त सकाळ संध्याकाळच्या देवपूजे व्यतिरिक्त काहीच नाही, आणि उपदेशी झाल्यानंतर उलट जास्त काम करायला लागले. त्यांना खायला वेळ नाही. मग देव भेटून आणि बोध होऊन उपयोग काय झाला तुमचा. त्याच्यामुळं इतकं लोकांनी वाहून घेतलेले, कशातच वेळ नाही आहे. याचा अर्थ काय का आपल्याला ती धूळ लागली, ती झटकता येत नाही, ती झटकता आली पाहिजे आपल्याला. आपल्या कपड्यावर जर धूळ लागली तर आपण काय तसेच गाऊन फिरतो का मार्केटमध्ये, झटकतो आपण. नाही झटकून गेलं तर मग कपडा बदलतो, धुवून घेतो, प्रेस करतो, मग घालतो. तसं धर्मामध्ये सुद्धा क्लीन असलं पाहिजे सर्वच बाजूनी. आणि ती क्लीननेस ज्ञानाशिवाय येणार नाही, त्यागाशिवाय येणार नाही, आचरणाशिवाय येणार नाही. या आपण त्या बाजूने विचारच करत. उलट उपदेशी झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की आता आपल्याला देव सहाय्य करेल, आणि त्याला काही कारणास्तव कर्मवश असेल, परमेश्वराच्या कृपेने असेल, किंवा पॉझिटिव्ह विचार तयार होतात त्याचे, तो काम करायला लागतो, त्याला सक्सेस जास्त यायला लागतं, पैसे यायला लागतं, तो आणखीन त्याच्यात अडकत जातो. म्हणून तो देव काय कृपा, देव झाली, देव कृपा झाली. उपदेश घ्यायच्या अगोदर आमच्याकडं काहीच नव्हतं, उपदेशी झालो, आमच्याकडं असं आलं, आमच्याकडं तसं आलं. असे पाहणारे ना असे ऐकणारे लोक मला खूप भेटले. बरं, आता हे भेटलं म्हणूनच संकट निर्माण झालं. आता यातून तू बाहेरच पडायला तयार नाही आहे. हे का दिलं आहे, कधीतरी समाधान पावशील आणि मग तू माझ्याकडे येशील, यासाठी देवाने दिलेलं आहे. आता यातून बाहेर पड का, तर तुला देव भेटला, देव कळाला, देव समजला. वरून माहिती सारं देवाचंच आहे, सारं देवाचं आहे. आणि पैसा कोटीचा आहे, 5,000 रुपयासाठी पंक्ती देत फिर, 5,000च्या पंक्ती, आणि 5,000 लोकांना माहीत राहतं की याची पंगत आहे बरं का. ही दलभद्री विचारधारा आहे ना, ही धर्माची नाही असू शकत. ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी 1000ची केली तरी कोटीच्या बरोबरची, आणि ज्याच्याकडे कोटी आहे त्यांनी 5,000ची केली तरी ती रुपयाच्या बरोबरची नाही आहे. ती आस, ती देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. कुठं केव्हा कधी हा विषय वेगळा आहे, परंतु देण्याची तर प्रवृत्ती आहे, त्यागाची तर प्रवृत्ती ठेवा. त्यागाची प्रवृत्तीच नाही आपली, आपली फक्त घेण्याची प्रवृत्ती. आणि तुमची चुकी नाही, आमच्याकडे ती प्रवृत्ती असल्यामुळं तुमच्यावर तोच प्रभाव पडणार आहे. तुम्हाला तेच तर दिसतंय, त्याच्यामुळे तुमची बी काय चुकी आहे. त्याच्यामुळं आपण रिस्यू जर पाहिला आपल्या मिळण्याचा आणि आपल्या जाण्याचा, तर त्याच्यामध्ये ताळमेळ कुठंच बसत नाही. आपल्याला कधी बी मिळतं जास्त, आणि करतो कधीतरी थोडं करतो, आणि त्याच्यातही बी डंका किती वाजवतो, ढोलच वाजवत राहते आपण. पूर्वी या गोष्टी होत्या की आज इकडं पंगत आहे, आज याच्याकडं पंगत आहे, साऱ्या नाशिकला कळायचं उपदेशी लोकांना. हा काय प्रकार आहे बाबा. मी मग 2-3 ठिकाणी जेव्हा सत्संगाला गेलो, मी एवढे झाडले की तुम्ही पंगत देता, अन्नदान करता, साऱ्या नाशिकला कळतं, एवढा डंका वाजवता, ते खरंच स्वीकारात पडत असेल का, आणि तुमचा भाव काय आहे याच्या पाठीमागचा, हेतू काय याच्या पाठीमागचा. तेव्हा त्या गोष्टी थोड्या कमी झाल्या. मग त्यांच्यात लोकांना ते बोलवायला लागले. नाहीतर मग उपदेशी म्हणून साऱ्या कारण उपदेशी म्हणून एक संघटन झालं होतं, माहिती झाली होती, कार्यक्रमात ओळखी पाळखी झाल्या होत्या, मोबाईलचा जमाना आलेला होता, त्याच्यामुळे सारं कळायचं आज याची पंगत आहे, इथं 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 इथं. हा मार्गांमध्ये 10 लोक आणि हा 100 घेऊन जायला राहायचं, पंगत आहे पंगत आहे पंगत आहे. का तर ही आपल्याला लालच निर्माण झालेली आहे, आपल्या नावाची, आपल्या नामाची, आपल्या मोठेपणाची, आपलं अस्तित्वच आपण विसरायला तयार नाही. परमेश्वराने सांगितलं तीच लागू नाही द्यायला पाहिजे.
लागलंच नाही म्हणजे तो घाण आहे, ती कचरा आहे. घाण आपण आपल्या शरीरावर आपल्या कपड्यावर सहन करतो का? आपण नाही सहन करत. तसं आपल्या मनावर लागलेली ही घाण आहे, आपल्या बुद्धीवर लागलेली ही मळब आहे, ही घाण आहे, ही आपल्याला लागून दिली नाही पाहिजे. परंतु ते एवढं सोपं नाही आहे. मुक्तीची चाड त्याने मुंगी विरून चिंतावी. पुढचं सूत्र तेच आलं. मुक्तीची चाड, ज्याला मुक्तीची चाड आहे त्यांनी कोणाचाच वाईट विचार केला नाही पाहिजे, वाईट चिंतनच नाही केलं पाहिजे, कोणाच्याच बाबतीत नाही. आपलं तर शेजारच्या बाबतीत वाईट चिंतन राहतं. शेजारी पक्का वैरी, आपला इकडूनची घाण तिकडं पडली तरी भांडण, पोरगा खेळतोय काही झालं तरी आपलं भांडण. कोणाच्याविषयी वाईट विचार न येण्या इतपत आपण स्ट्रॉंग आपल्या बुद्धीला आपल्या विचाराला करावं लागेल. कारण अनादि अविद्यायुक्त जीव मतित्रय असल्यामुळं निगेटिव्ह विचार येतच राहणार आहे मनात, कोणाविषयी वाईट विचार येतच राहणार आहे. परंतु ते काढून गुणात्मक पाहावं लागेल. जीवाच्या अवस्था असतात, त्या अवस्थेतून आपण आजही जातोय, पण कोणत्या अवस्थेला याचं चिंतन आपण केलं पाहिजे, त्या अवस्थेतून प्रगतीला झालं पाहिजे. सर्वसाधारण जो जीव आहे त्याची मूळ अवस्था काय माहिती आहे तुम्हाला? विचारच न करणे. तो विचारच करीत नाही. आपण म्हणतो ना, काय मूर्ख माणूस आहे, विचारच केलं, समोर खड्डा आहे तरी तू चाललाय ना आपटला म्हणतो का नाही? काहीतरी असे अनुभव आले का नाही आपल्याला? विचारच न करणं हे मूळ अवस्था आहे जीवाची. आपणही काहीतरी असंच होतो. इथपर्यंत आलोय तरी अजूनही विचार करतोय का? आपण नाही करत. विचार न करणे ही जीवाची मूळ अवस्था. आता तो विचार करायला लागला, थोडा थोडा समाजात फिरायला लागला, जायला लागला, चार गोष्टी ऐकायला लागला, शिक्षण घ्यायला लागला, थोडा थोडा विचार करायला लागला. पण तो दुसरी त्याची अवस्था काय माहिती आहे का? विचार करायला लागला पण तो निगेटिव्हच विचार करायला लागला. दुसऱ्याविषयी पॉझिटिव्ह विचार लगे त्याला येतच नाही, निगेटिव्ह विचार करायला लागला. त्याच्या मनात कंटिन्यू विकल्प दुसऱ्याविषयी. हे बोलताय म्हणजे माझ्याविषयीच बोलत असते, मी मदत मागितली म्हणजे मलाच देत नाही, माझ्याशी खोटा बोलतो, ही निगेटिव्ह विचारधारा. परत थोडासा विचार करायला लागला, तो समाजात प्रगल्भ झाला, फिरायला लागला, मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह, काही ठिकाणी निगेटिव्ह काही ठिकाणी पॉझिटिव्ह, संभ्रम अवस्था. या प्रगती जशा होत चालते तसतसे आपल्या विचारामध्ये बदल होत राहत. वय परत अनुभव परत आपला अवस्था बदलत राहते. परंतु अध्यात्माला जर टच असेल तर आपलं स्पीड ते जास्त असलं पाहिजे. तिसऱ्या अवस्थेत मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह द्विधा मनस्थितीत जातो. बघा, प्रत्येक बाबतीत आपण निगेटिव्ह नाही विचार करत, प्रत्येक बाबतीत आपण पॉझिटिव्ह विचार नाही करत. ही अवस्था तिसरी असते. चौथी अवस्था, विचार करायला लागला तो आता फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच विचार करायला लागला. आता त्याच्या मनात दुसरा कोणता विचारच येत नाही, फक्त पॉझिटिव्ह विचार. कोणी काही बोललो, कोणी काही सांगितलं, कोणी काही वागवलं, कोणी काही राहिलं, काही दिसलं, त्याला पॉझिटिव्ह विचार करतो. या अध्यात्माच्या एक विशिष्ट अवस्थेवरती हा जीव पोहोचलेला आहे. आणि त्याच्या पुढची एक प्रगत अवस्था आहे, शेवटची अवस्था आहे, ती म्हणजे विचारच न करणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिली अवस्था तीच आहे विचार न करणे, आणि याची शेवटची अवस्था तीच आहे विचार न करणे. परंतु ही अज्ञानातून विचार न करण्याची अवस्था आहे त्याची मूळ, आणि यांनी अनुभव घेऊन ज्ञानातून ती अवस्था मिळवलेली आहे. आता जे जंगलात ते आपले साधना करतात ते विचार करतात का? कोणाचाच विचार नाही करत. जगाचं काय होईल, ह्या समाज जास्त वाढला आहे मग अतिक्रमण होईल का, मग दंगली होतील का, कोणतं राज्य येणार आहे, कोणती सत्ता येणार आहे, कोण पडणार आहे, काय आहे का विचार? आपला देव भला आपण बोला, मस्त, टेन्शन नाही. ही प्रगत अवस्था आहे. त्या अवस्थेला गेल्याशिवाय परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आज आपण कोणत्या अवस्थेत आहे बघा. एक साधू असे जंगलात बसलेले असतात, आणि ते साधू जंगलात बसलेले असताना मस्तपैकी आपलं चिंतन मनन देव आपला मिळवत असतात. आणि त्याच रस्त्याने एक राजा जात असतो. राजा असला म्हणजे मग त्याच्याबरोबर सैन्य लवाजमा. आता राजा असल्या म्हटलं की पुढचे गावातले लोक लगेच त्याला येणार भेटायला, मुजरा करणार स्वागताला. त्यालाही ती अपेक्षा, मी राजा आहे म्हटल्यानंतर माझ्यासमोर प्रत्येकाने यायला पाहिजे. आता त्या साधूंना काय, त्या साधूंपासून तो लवाजमा चालला आहे, साधूंनी त्याच्याकडे ढुंगूनही पाहिलं नाही. आपला देव भला आपण भलं, मस्त आहे. राजाला खटकलं, याला सारे लोक माझ्या समोर येतात आणि हे कोण बसला आहे यांनी मला विचारलंसुद्धा नाही. राजाने लवाजमा थांबवला, तिथं ते गेले. आणि का तुम्ही मला ओळखलं का? आणि नाही. कोण आहे तुम्ही? म्हणे आम्ही राजे इथले असे असे.
बरं मग म्हणे तुम्ही राजे तर काय करू म्हणे मी. अहो म्हणे एवढा मोठा माझा राजकारभार आहे, राजदरबार आहे, हे सारं राज्य माझं आहे, इथं माझ्या आदेशाशिवाय काही हालत नाही, हे नाही ते नाही. आता मी एक राज्य जिंकलं, आता दुसरं राज्य जिंकायला चाललो आहे, तिसरं राज्य जिंकायला चाललो आहे. तो आता सिकंदर राजा सारं जग जिंकायची महत्त्वाकांक्षा ठेवणारा. म्हटलं मी एवढं जग जिंकलं, एवढं जिंकवायचं आहे म्हणे. मग त्याच्यावर काहीच परिणाम नाही त्या साधूंवर. त्यांनी त्या साधूंनी त्याला विचारलं तुम्ही आता हे सारं जिंकल्यानंतर काय करणार आहे म्हणे. म्हणजे काय नाही, सारं जिंकल्यानंतर मस्त बसेल म्हणे. म्हणून मी आता काय करू राहिलो म्हणे. साधू म्हणे मी आता काय करू राहिलो म्हणे. स्वतःला जिंकणं म्हणजे मस्त राहणं. या साऱ्या अवस्थेतून, या अभिलाषेतून बाहेर पडणं म्हणजे मस्त राहणं. आपण तर हे करू का ते करू का ते करू का ते करू. पोरांचे लग्न झाले, नाताचे लग्न झाले, नातीच्या लग्नाची वेळ आली तरी आपण म्हणतो नाही अजून सेटअप करू द्यायचं आहे, सेटअप होऊ द्यायचं आहे. ही अडचण आहे, ती अडचण आहे. एकाचं लग्न राहिलं आहे, एखादा दुकान टाकायचं राहिलं आहे, एखादा असा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम आहे. माझ्या संपर्कात बरेच लोक आहे की ज्यांच्या मुलांचे लग्न झाले, त्यांना त्या मुलांना मुलं झाले. एक असे संपर्कात आले माझ्या, ते म्हटले आपल्याला करायचं आहे म्हणे, अनुसरण करायचं आहे पण थोडं वेळ आहे. म्हणलं किती वेळ आहे. म्हणे मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले. म्हणलं मग आता काय. मग नातू नाती यांना कोण ओळखतं म्हणे. आपण गेलो तर यांचं काय होईल, कसं होईल, अडचण निर्माण होईल म्हणे. म्हणलं तुम्ही तुमच्या मुलांचे लग्न केले ना, आता ते त्यांच्या मुलांचे लग्न करतील. नाही यांना कोण ओळखतं म्हणे. आपल्यामुळं यांच्या मुलांचे मुलींचे लग्न होण्याची शक्यता आहे. वर्षानंतर भांडणं झाले, पोरच म्हणे तुम्ही निघा आता, आम्ही पाहू आमचं. तो विषय परत माझ्याकडेच आला आणि मीच व्यवस्थित करून मग ते वर्षानंतर त्यांना स्वतःहून अनुभव आला. तुमच्या पोरांचं तुम्ही लग्न का केलं, ते लहान होते आणि तुमच्यावरती अवलंबून होते. आता तुमचे नातू नाती तुमच्यावर अवलंबून नाही, त्यांच्या आईबापांवर अवलंबून, म्हणजे तुमच्या मुलांवर अवलंबून. ते तुम्हाला विचारणार पण नाही. ते म्हटले तुमचे दिवस संपले, तुमचं डोकं फिरलं काय, तुम्ही गप्प बसा, आम्ही आमच्या पोरांचा निर्णय घेऊ. म्हणजे या भ्रमातून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला देव होऊ शकत नाही. आपल्याला भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहे, मुक्तीची चाड जी आहे ती आपली निर्माण झाली पाहिजे. मुक्तीची चाड निर्माण होत नाही म्हणून या गोष्टीतून आपण बाहेर पडत नाही, या अभिलाषेतून आपण बाहेर पडत नाही, या भ्रमातून आपण बाहेर पडत नाही आणि त्यागावरती जात नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी खूप काही करायची आवश्यकता नसते, परंतु जे आहे ते मोजकं अचूक जर केलं तर मात्र तुमच्या नजरेच्या टप्प्यात परमेश्वर प्राप्ती असू शकते. नजरेच्या टप्प्यात एक आशावाद, एक प्रचिती, एक स्पर्श, एक अनुभूती, एक कॉन्फिडन्स एकदा का आला का तो तुम्हाला परमेश्वर निम्मा भेटला. एखादी गोष्ट जर करायची ठरली तो विचारच येत नाही, पण विचार आला तर 50% त्यांनी जिंकलेली असते. विचार आल्यानंतर तो करील ना. तसं तुमच्या डोक्यात विचार येऊ द्या का मला देव मिळवायचा आहे आणि मिळवल्याशिवाय आता मी राहणार नाही. 50% ते लढाई तुम्ही जिंकलेली. राहिलं 50%मध्ये परमेश्वराचं सहाय्य झाल्यावर राहतं काय बाकी. परंतु तयारी पाहिजे, माइंडसेट पाहिजे, इच्छा पाहिजे. ती इच्छा ही ज्ञानातून प्राप्त होत असते आणि म्हणून काय नाही करायचं हे जर समजून घेतलं तर तुमच्या मनातली भीती, न्यूनगंड आपोआपच निघून जाईल. वेळ कधीच गेली नाही. तुम्हाला सांगितलं ना, परमेश्वर प्राप्तीची आस सोडू नका, परमेश्वर भेटेल. आणि आस सोडली का तुम्ही असे बी मेलेलेच आहे, त्याच्यामुळे तो विषयच नाही. हा आशावाद. बरं हे कुठपर्यंत करायचं म्हटले, देव काय म्हणतात, हे कुठपर्यंत करायचं, किती दिवस करायचं, 4 दिवस, 8 दिवस, 4 वर्ष, 10 वर्ष, का अनुसरल्यानंतर किती वर्ष, एखादा वर्ष का 3 वर्ष, किती दिवस करायचं. देव म्हणतात धड तुटल्याही जीवे परमेश्वरात न सोडावे. धड तुटेपर्यंत म्हणजे मरेपर्यंत परमेश्वराला सोडायचं नाही. आपल्याला आडी अडचणी थोड्या थोड्या गोष्टी येत राहतात. मला हा दररोजचा अनुभव आहे. 10 वर्ष झाले उपदेश घेऊन देव धर्म करता, सत्संग ऐकता, सर्व करता, थोडं संकट आलं का नाही बाबा ते काय आहे, देव बी असा कोणाला नाही मदत करत, महत्त्वाच्याच लोकांना मदत करतो. मी एवढा अडचणीत होतो, किती देव करतो तुम्हाला तर माहिती आहे, काय सांगू आता.
म्हणजे देवाला सुद्धा गुन्हेगार ठरवणारे आपण देवप्राप्तीचे स्वप्न पाहू शकतो का? येतात. 8 दिवसापूर्वीच मला एक फोन आला होता. म्हणलं अहो येत राहतं अडीअडचणी, आपण जोडलेल्या राहतात, संकट राहतात, देवावर भरोसा ठेवा, देव समर्थ आहे, वेळ निघून जाईल. नाही नाही म्हणे, देव प्रत्येकाला नाही नसल मदत करत, मला असं वाटू राहिलं म्हणे. का बरं? नाही म्हणे मला मदतच होऊ नाही राहिली, साह्यच होऊ नाही राहिलं. बरं तुझी कॅपॅसिटी 10,000 रुपयाची आहे आणि तू जर 50,000ची अभिलाषा केली तर देव कसं काय सहाय्य करील? तुझं भामटे पण सोड, मग देव सहाय्य करील म्हटलं. तुझी अवस्था काय, तुझी आवाका काय, तुझी पात्रता काय ही ओळख. अभिलाषा निर्माण जर आवाक्याच्या बाहेर जर झाली तर देव तरी काय कर? तू 10वी नापास आहे, तू म्हणतो मला एखाद्या बँकेने मॅनेजर केलं पाहिजे, कसं का जमल? कलेक्टर मला जमवलं केलं पाहिजे, IAS ऑफिसर मी झालो पाहिजे, 10वी नापास. आवाका तेवढा तेवढीच स्वप्न पाहिजे ना आपण बी. आणि साह्य होत नाही, साह्य होत नाही असं म्हणायचं तर ही आपली जी ओळख आहे ना, आपण विसरून गेलेलो आहे. म्हणून सारी अडचण आहे. आपल्याला शेवटच्या अवस्थेत जायचं आहे, विचार न करणे, आपला देव भला आपण भले. सकळे संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. त्या अवस्थेला जाणं एवढं सोपं नाही, परंतु ज्ञानातून, आचरणातून, त्यागातून त्या अवस्थेला जेव्हा गेले ना तुम्ही, का तुमच्या चिंदी चुरकुटीचा विचारही मनात येणार नाही तुमच्या. काय होईल माझं? त्या आश्रमात गेल्यावर काही व्यवस्था होईल का नाही, कपडे भेटेल का नाही, खायला भेटेल का नाही, विचारच येत नाही. कारण ती अवस्थाच वेगळी आहे. त्या अवस्थेत एकदा गेले का मस्तपैकी एकांत स्मरण, देव स्मरण, चिंतन, बास. देवानी आत्मनिर्भय करून टाकलेले तुम्हाला. आज गव्हर्नमेंटनी ते स्कीम काढलेली, काय आत्मनिर्भय व्हा. त्या कोरोना काळामध्ये काय आपलं कुटुंब आत्मनिर्भय कुटुंब असं काहीतरी स्कीम होती. म्हणजे आपणच आपलं सांभाळा, आपणच आपल्याला हे करा. देवाने 800 वर्षापूर्वीच तुमच्या हातात झोळी दिली, त्या करायला लावला, निर्भय करून टाकला. आत्मनिर्भय. 2 घरं मागितले का तुमचं दिवसाचं काम होऊन जातं, काय टेन्शन नाही. किराणा आणायला नको, मीठ नको, मिरची नको, गॅस नको, काहीच नको, सुरी नको, चाकू नको. ऐक काय टेन्शन. इतका सोपा सरळ धर्म देवाने दिला. आणि आपल्यासाठी सारं जग किराणा आणून भरतंय, आपल्यासाठी सारं जग गॅस भरतंय, सारं सर्व ओरतंय, स्वयंपाक करून ठेवताय, फक्त तुम्ही जायची वेळ आहे. इथं करा, डोक्याला ताण करून घ्या, मग खा. त्या खाण्यामध्ये बी गोडी लागत नाही, कारण त्याच्या पाठीमागे एवढे तार देईल राहतो. खायला बसल्यावर 2 शब्द येते का काय, आणि ते म्हणतात भिक्षा राज्यबाई, ते म्हणतात. जेवायला बसल्यानंतरही शब्द येतात, गिळा गिळा तुम्ही चांगले खा. तुम्हाला हे काम सांगितलं तर ऐकलं नाही, आणि आता मस्त गोड गोड खाऊ राहिले. म्हणजे कसं काही तोंड आतमध्ये कसं जाईल आपलं? आपण ह्या परमेश्वरांनी तुम्हाला आत्मनिर्भय करून टाकलेलं आहे. म्हणजे सारी इस्टेट तुमच्या हातात दिलेली, पण ती इस्टेट आपल्याला नको आहे. ही कोणाला नाही भेटत. तुम्ही जा गंगेवर, इथं कितीतरी भिकारी लोक आहे, भीक मागतात. लहान मुलं आहे, बाया आहे, माणसं आहे, त्यांना सांगा तुम्ही कशासाठी करता? 2 वेळचं जेवणासाठी ना. चला आम्ही तुम्हाला 2 वेळचं जेवण देतो, कपडे देतो, सारं देतो. काहीच करायचं नाही, आश्रमात राहायचं, मस्तपैकी देवस्मरण करायचं, चिंतन करायचं. येतील का एकतरी? तुम्हाला देवाने जे दिलंय, समजलंय तरी तुम्ही येती नाही. त्यांना तर काहीच नाही, डोक्याचा प्रकारच नाही. ज्याच्यासाठी तू सारं करतोय, तुला सारं फुकट देतोय ना, फक्त तू परमेश्वर धार्मिकता कर, भक्ती कर, बाकी काहीच करू नको. एक येणार नाही, एक माणूस आणून दाखवा असं. आणि तुम्हाला सारं कळालंय तरी तुम्ही येत नाही. याचा अर्थ त्याच्यातून तुमच्यात काय राहिलं आणि माझ्यातून त्यांच्यात काय राहिलं? मी बी कपडे घातले, मी बी त्यांच्यासारखंच फिरू राहिलो, त्यांच्यात माझ्यात फरक काय राहिला? देवाने तुम्हाला राजपुत्र करून टाकलं. आम्हाला राजपुत्र किंग राजपुत्र करून टाकलं ना. आम्ही शिपाईच्या लेवलचे नाही, शिपाईच्या अवस्थेचे नाही. त्याच्यामुळं आपली किंमत ओळखून काय नाही करायचं हे जर लक्षात आलं तर अत्यंत सोपं होऊन जाईल. म्हटले वासना न सांडावी. बघा ते मगाशी उत्तर दिलं. वासना जी आहे ना, ती सांडली नाही पाहिजे, ती गेली नाही पाहिजे, ती मेली नाही पाहिजे. कशाची वासना नाही गेली पाहिजे? परमेश्वर प्राप्तीची वासनाच गेली नाही पाहिजे. आपली वासना जाते. आपण म्हणतो काय आता 10 गेले आणि 5 राहिले, काय खरं आहे बाबा, आता घरचेच नीट सांभाळत नाही, यांच्यासाठी मी सारं आयुष्य वेचलं, या पोराला घर दिलं, त्या पोराला घर दिलं, याला नोकरी लावली, त्याचं लग्न केलं, सारं केलं, ते आपले सख्खे पोरं मला सांभाळती नाही, मी आता मार्गात जाऊन कोण सांभाळेल? आणि का सांभाळावं मार्गावाल्यांनी तुम्हाला बी? सारी दुनियादारी, सारी इस्टेट त्यांची, आणि इकडं बाबांनी सांभाळावं म्हणतात. मग ती वासना गेली ना, त्याची मेली ना, तो जिवंतपणीच मेला.
त्याच्यामुळे ती वासना तर कर, ते प्रायचित्त कर, ते दुःख तर कर, ती तळमळ तर कर. देव सहाय्य करतील 100%. परमेश्वर म्हणतात जो माझ्याकडे यायला निघाला ना त्याला कोणती शक्ती काय येऊन मदत करी सांगताच येत नाही. देव डोमेग्रामला बसलेली छिन्नस्थळीवर, ती कोणती तिकडची घोगरगावची बाई का देगावची बाई, ती दररोज यायची, तिच्या देवाकडे पायची, वेदल्या गेली आणि ते सोडून एवढ्या नदीत घुसली. ती पाण्यावर चालत आली. सारे लोक बघतात, गर्दी झाली, देवाचं दर्शन झालं आणि मग सारे तिच्या घरचे बी आले. देव म्हणतात आता हिला जरा भोपळा बिपळा लावा, जरा व्यवस्थित जा कमी पाण्यातून. म्हटले आली तशी जाणार नाही का? म्हटले नाही जाणार. आणि मग आचार्यांनी देवाला विचारलं की ही कशी काय आली एवढ्या पाण्यातून? म्हणले अहो माझ्याकडे जो निघेल, माझ्याकडे जो येईल, यायला सुरुवात जाईल ना तर एवढ्या शक्ती, अनंत शक्ती आहे म्हटले आमच्या. या अनंत शक्तीतली कोणती शक्ती येऊन तिला तारेल आणि तिला मदत करील सांगता येत नाही म्हटलं. म्हणजे देवाकडे निघण्याची इच्छा ठेवा ना, तुम्हाला कोण कधी सहाय्य होईल. तुमचे नाही सहाय्य करणार, तुम्हाला तुमची इस्टेट उपयोगी पडणार नाही, तुमचे पोरं बाळं उपयोगी पडणार नाही, पण तुमचा देव मात्र 100% उपयोगी पडेल. ही वासना मरू द्यायची नाही आहे. नाही तर देवही काय खरं आलं. अशी जर वासना गेली का सारंच संपलं. वासना न सांडावी, देवाने स्पष्ट सांगितलं आहे. याच्यातून आपण पॉझिटिव्ह विचार करून शेवटच्या क्षणापर्यंत मला देव होईल, मला देव मिळवायचा आहे, मला कधी भेटेल, ही आस, ही प्रार्थना, ही वासना, ही चतुर्वी दुःख असलं तर त्यातून तुम्ही प्रयत्न कराल आणि मग आयडिया बी सुचल. बघा तुम्हाला दरीला यायचं होतं, दरी तर कधी कोणी पाहिलेली नव्हती. आले असतील नाशिकपर्यंत कधीतरी, काही तर आले नाही. या ताई, या भगिनी या आलेल्याच नाही म्हणे, घराच्या बाहेरच पडेल नव्हत्या. मागच्या वर्षीसुद्धा 3 भगिनी आल्या होत्या पारोळ्याच्या. त्या म्हणे बाबा आम्ही घरातून बाहेरच कधी पडेल नाही, पहिल्यांदा बाहेर पडलो, बसमध्ये बसलो आणि इथपर्यंत आलो आहे, पण काही अडचण आली नाही म्हणे. यांना काय अडचण आली का? गाडीत बसल्या इथं उतरल्या, रिक्षात बसल्या इथं उतरल्या, अडचण काय आली? देवाकडे जेव्हा निघाल ना कोण कधी, या आता नागपूरकर मंडळीत तुमच्याकडे तरी फोन होते, तुम्हाला डायरेक्शन करीत होतो, असं या, तिथं या, तिथं या, तिथं. यांच्याकडे काहीच नव्हतं, फोनच नाही. हे उठले आणि सुटले. म्हणजे किती यांना धाडस म्हणावं, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा, येडेमान भाव म्हणावे का शानेमान भाव म्हणावे, फोनच नाही. अशी एक व्यक्ती आमच्याकडे आली होती मुंबईची, चौधरी. त्यांच्याकडे फोन नाही, काहीच नाही, काहीच नाही. ते बी असेच पंचवटीत आले, स्थान केलं, त्याला विचारलं, निघाले. जिथपर्यंत भेटली रिक्षा तिथपर्यंत, नाही तर पायी 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 सायंकाळच्या वेळेस 5-6 वाजता आली इथे. अचानक मी चिंतन करत होतो, अचानक ते समोर, अरे कोण, कुठली, काय, मुंबईवरून आलो म्हणे. म्हटलं फोन करायचा, अचानक फोनच नाही म्हणे बाबा माझ्याकडे. काय कमाल आहे म्हटलं, पण आलो म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. 15 दिवस राहिले, लीळाचरित्र पूर्ण वाचलं, नंतर गेले परत. आता फोनही नाही, काहीच नाही. लीळाचरित्र वाचूनच जायचं म्हणलं, वाचून जा, डोक्यात घेऊन जा, वाचून काय जातं. एकदा आले होते परत, पण मी नव्हतो त्यावेळेस, रमण मुनी सांगत होते, आहे ना. हां 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 तर ह्या ज्या गोष्टी आहे, देवाने काय सांगितलं, वासना न सांडावी, वासना सांडू द्यायची नाही. परमेश्वर प्राप्तीची वासना कधीच मेली नाही पाहिजे, ही आस आपली कधीच गेली नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं. आता हे करत असताना म्हटले तुम्ही अभिलाषा कशा कशाची करताय. देवाने सुख साधने देव न पविजन आहे का. बघा देवाने कसे फटके दिले. सुख आणि सुखाच्या साधनांनी देव प्राप्त होत नसतो. त्याग तर करायचं आहे, परंतु सारी व्यवस्था पाहिजे, मस्त पाहिजे. एक सद्भक्त, रिअल स्टोरी सांगतो धर्मातली आपल्याच. एक सद्भक्त एका त्यांच्या गुरुकडे गेले. गुरु आता नेहमीप्रमाणे म्हणतात, काय राहिलं पाटील तुमचं, मुलांचे लग्न झाले, हे झाले, ते अनुसरावं म्हणे. बाबा अनुसराला काहीच अडचण नाही म्हणले, पण माझी एक वाईट सवय ना, तो प्रॉब्लेम म्हणे. काय सवय सांगा. मला शिराला आवडतो, दररोज शिरा खावा लागतो. दररोज खाता म्हणे, दररोज खातं. एवढीच नाही म्हणे, प्रॉब्लेम सॉल्व म्हणे. या म्हणे अनुसरा, तुमची ती व्यवस्था करतो म्हणे मी. चालेल म्हणे. मग असे 8 जर क्लिअर असेल तर विषयच नाही. पाटील पल आले, मग अनुसरण नाही झालं, आणि अनुसरण झाल्यानंतर मार्ग तर राहायला आले. मग बाबांनी काय करायचं आता, 8 तर पूर्ण केली, करावं लागेल. त्यांनी 8 केली, आता यांनी 8 पुरी करायची. सकाळी नाश्त्याची वेळ शिरा, दुपारी जेवणाची वेळ शिरा. त्याला काय वाटलं, काय भारी, काय काम मस्त. बाबा खरे सच्चे बाबा आहे, सत्य बाबा आहे, शब्द दिला पाळला.
सकाळी नाश्त्याला शिरा, वा वा किती गोडी आली असेल, पहिल्यांदा खाल्ला ना. मग दुपारी शिराचा आला, वा वा ये क्या बात आहे. मला वाटलं फक्त नाश्त्यापुरताच आहे का काय. दुपारी आला, संध्याकाळी जेवायची वेळ लगेच संध्याकाळी शिरा. त्याला चायला काय भारी आहे. नाश्त्याला आला, दुपारच्या जेवणाला आला. मला वाटलं दुपारच्या जेवणापर्यंतच आहे का. परत चेक पण केलं हाताने, सकाळचा दुपारी नाही ना वाढला, दुपारचा संध्याकाळी नाही वाढला. गरम गरम आहे, भारी काम आहे. आणि आज पहिला दिवस आहे म्हणून बाबांनी केले लाड. नव्याचे 9 दिवस राहतात, हे काही खरं नाही. नवीन नवीन देतील म्हटले. दुसऱ्या दिवशी नाश्त्याची वेळ शिरा, दुपार जेवणाची वेळ शिरा, संध्याकाळी जेवणाची वेळ. आणि मग ती गोडी आपोआपच कमी कमी होत जाणार. 8 दिवसानंतर तो शिरा जेव्हा समोर आला आणि तो बाहेर जाऊन उलटीच केली त्यांनी. बाबा माफ करा म्हणे, मला आता जे मीठ मिरची काय असेल ते द्या, पण शिरा देऊ नका म्हटले. तुमची सारी व्यवस्था सुख साधने देव न प्रयोजन आहे. सुखाची अभिलाषा करून परमेश्वर प्राप्त करायचा, या अभिलाषा ह्या चुकीच्या आहे. आजच्या सुखापेक्षा, लक्षात घ्या, आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख खूप मोठं आहे. आज काय सुख मिळवायचा प्रयत्न करताय तुम्ही, कपडे लत्ते, खाणं पिणं, झोप, फॅन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. बाकी याच्या व्यतिरिक्त काही सुख मिळू शकता का. तुमच्याकडे कोटी रुपये दिले, तुम्ही काय काय मिळवणार आहे. एखादी गाडी घ्याल, कपडे भारी घ्याल, हॉटेलमध्ये 2 वेळा 4 वेळा जेवाल. 4 वेळा जेवण हॉटेलमध्ये जर केलं ना, तर तरी तुम्हाला लगेच घरची आठवण येते. करणार काय. परंतु ह्या सुखापेक्षा उद्याचं सुख म्हणजे परमेश्वराचा आनंद जे आहे ते किती मोठं, याची बराबरी होऊ शकते का ना. आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख मोठं आहे. आणि आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. लक्षात घ्या, आजचं दुःख काय, सहन करायचं आहे, जसं असेल तसं ॲडजस्ट करायचं आहे, जसं असेल तसं जगायचं आहे. आपला आपला देव भला आपण भलं, स्मरण चिंता करायचं. थोडंसं दुःख होईल, जे पाहिजे जसं पाहिजे तसं नाही भेटन म्हणून दुःख होईल. आपली पोझिशन काय, आपण होतो काय, आपल्याकडे इस्टेटी किती, आपले मजले किती, आपल्याला पोरं किती, आपल्याकडे गाड्या किती, त्यावेळेस आपल्याला काय काय लोक म्हणायचे. आणि इथं गुपचूप कोपऱ्यात बसावं लागतं, 2 घास खावं लागतं, स्मरण करावं लागतो. काय बाबा, याचं दुःख जर तुम्ही केलं, या दुःखावरती जर पाणी ठेवलं, पाणी टाकलं, तर मोठं दुःख तुमची वाटच पाहत आहे. म्हणजे हे दुःखाचा त्याग जर केला तर मोठं दुःख मात्र तुम्हाला गिळंकृत करणारच. म्हणून आजच्या सुखापेक्षा उद्याचं सुख मोठं आहे, त्याचा विचार करायचा आहे. आणि आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे, नरकात गेले तर दुःखच दुःख आहे, त्याचा विचार करायचा आहे. आपण उद्याचा विचार करत नाही. आपलं आज, आत्ता असंच पाहिजे, तसंच पाहिजे, तसंच पाहिजे. आजच्या दुःखापेक्षा उद्याचं लय मोठं दुःख आहे. त्याच्यामुळे तो विचार करून आपल्याला बाहेर पडायचं. सुख साधने देव न प्रयोजन आहे. आपल्याला नाही तरी आज परमेश्वर कृपेने जुने जे साधक आहे त्यांनी सारी ॲडजस्टमेंट करून ठेवले, आश्रम बांधून ठेवले. आता तुम्ही आश्रम बांधला, तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही, तुम्हाला गिल्टी पण वाटणार नाही, कारण हजारो आश्रम आहे. त्या आश्रमांमध्ये फॅन आहे, तुम्ही आणला तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. कूलर आणलं कोणी काही म्हणणार नाही. AC आणलं कोणी काही आणणार नाही. गाडी आणली कोणी काही म्हणणार नाही. कोणीच काही म्हणणार नाही, कारण सगळीकडे ते दिसतंय आता. आणि तरी त्याग होत नाही. तरी त्याग करायची का, तरी म्हणतात नाही थोडं सेटअप करायचं, अजून सेटअप करायचा बाबा थोडा. अरे तुझा सेटअप बिघडायला लागला, याचं काय. हां, आपला सारा सेटअप बिघडला. नागपूरवाले काल काय म्हटले, बाबा आमचं वैशिष्ट्य आहे म्हणे 3 वेळा पॅरालिसिस झाला म्हणे, तरी मी ठणठणीत आहे तुमच्या समोर. म्हटलं हे वैशिष्ट्य नाही आहे तुमचं. 3 वेळा पॅरालिसिस झाला म्हणजे 3 वेळा मरण दाखवलं देवानी, तरी मी अनुसरलो नाही, हे आमचं वैशिष्ट्य, हे आपलं वैशिष्ट्य. रोथा अभिमान माणसाने कशाचा घ्यायचा. हे इकडं तिकडं लीळाचरित्रात जाऊ नका, समोर दिसतंय प्रॅक्टिकल. आणि ते दोघं काय म्हणतात माहिती आहे की, हे काय म्हणायचे त्यांना, तू दीक्षा घे, सारा खर्च मी तुझा करतो. आणि हे म्हणायचे त्यांना, तू दीक्षा घे, तुझा सारा खर्च मी करतो. म्हटले का नाही तुम्ही दोघं एकामेकाला. म्हणजे तू घे, मी सारा खर्च करतो, पण मी घेणार नाही. वासना काय नाही, घ्यायचा तुम्ही घ्याल. कधी 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 पुढच्या वर्षी. म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जिवंत राहा, गॅरंटी तुम्हाला. देवाने स्टॅम्प करून दिलाय का.
पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही जिवंत राहाल. अहो 1 मिनिटाची कोणाला गॅरंटी नाही. आता अटॅक आला तर मी जाऊ शकतो, तुमचं काय घेऊन बसले. दररोज आपण आजूबाजूला पाहतोय का नाही, काळ तर आपल्या मानगुटीवरच. सफेद केस झाले ना आपले का ते काळाची निशाणी असते का, काळ आपल्या मानगुटावर बसलाय. आणि आपण आत्ता बी सेटअप करायचे स्वप्न पाहतोय. म्हणजे विचार करा किती हिंमत आहे, किती धाडस आहे की नाही. आपल्याला आपण बसलो तर उठता येणार नाही, उठलं तर बसता येत नाही ना, आपण सेटअप करायचे स्वप्न पाहतो. म्हणजे देव आपल्याला किती कळाला, किती वर्ष झाले धर्मात येऊन, आपण धर्म किती समजला आपल्याला. म्हणून सुख साधने देव न पाहिजे. सुखाच्यासाठी अनुसरण नाही करायचं, सुखासाठी आश्रमात नाहीचं, मरायसाठी अनुसरण करायचं आहे. अनुसरण म्हणजे मरण आहे. आणि मरणाला जो निघाला तो त्रासाचा घाबरेल का, त्रासाला त्रसेल काय. तर मरायचं आहे आता, काही कर, चल बात खतम. म्हणून आश्रमात यायचं, त्याग करायचा, अनुसरायचं, तर मरणासाठी निघायचं. मरण समोर आहे. आणि मग आता तू किती बी ते एखाद्याला ते पिक्चरमध्ये आपण पाहतो, फाशी आहे तुला, आता तुझी शेवटची इच्छा काय. मी विचार करतो याला मरण दिसतंय ना, शेवटची काही इच्छा सांगून का उपयोग आहे. जर उद्या तुला मारायचं 10 वाजता, सकाळी तुम्ही नाही तू खाऊन घे गुलाबजामुन, पाची पकवणं, त्याला जेवण जाईल का, रात्रभर त्याला झोप येईल का. मरण दिसतंय समोर. तसं आपल्याला अनुसरायचं आहे. आपल्याला काहीच गोड नाही वाटलं पाहिजे, आपल्याला काहीच मस्त नाही वाटलं पाहिजे. आपल्याला देव मिळवायचा आहे. आपण कुठंच रमलो नाही पाहिजे. सुनेयापरी असं आहे म्हणजे कुत्रं असतं ना, त्याला इथं जावं का तिथं जावं कुठंच बरं वाटत नाही, ते हॅ 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 करत राहत. आपण तर कुठे गेलो तर मस्त राहतो, काय टेन्शन नाही, मस्त चालू आहे आपलं. बाबा मग गाठी करतो ना, टी व्ही चालू गाठी, गप्पा चालू गाठी, सारं चालू राहतं आपण. सुखाच्या अभिलाषेपोटी जर तुम्ही परमेश्वराला सोडलं, सुखाच्या अभिलाषेपोटी धर्म सोडला, सुखाच्या अभिलाषेपोटी तुम्ही अनुसरण नाही केलं, सुखाच्या अभिलाषेपोटी तुम्ही त्याग नाही केला, तर खूप मोठ्या दुःखात पडणार. हे 100% देवाने सांगितलं आहे. ही ब्रह्मवाणी आहे. ही मी काय सांगितली का, माझ्या खिशातलं आहे का, माझ्या बगलेतलं आहे का, नाही. किडे मकुडे पाहिल्यानंतर महादाईसा म्हणते देवा हे काय म्हणले, येत नरक आहे, यालाच नरक म्हणताय, तुम्ही बी यात जाल म्हटले. देवाने काय सांगितलं, तुम्ही बी यात जाल. महादाईसा म्हणते नको नको बाबा, इथंच नाही जायचं, याच्यात नाही जायचं, उपाय आहे म्हटलं. येतीचं होई दे तर चुकेती, तुम्ही माझं झाला तर मी तुमचं हे मरण, हे नरक हे चुकवणार. कालसूत्राला दाईंबा येतं अनुसरा, अन्यथा या झाडाखाली वृक्षासाठी सारखं तुम्ही अनंत काळ दुःख भोगेल. हे त्यांच्यासाठी नाही सांगितलं आहे, हे आपल्यासाठी सांगितलं देवाने. हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण म्हणतो दायंबांना सांगितलं, आचार्यांना सांगितलं, माईम भटांना सांगितलं, बाईसांना सांगितलं, त्यांना सांगितलं. आपला काय संबंध आहे का, काही संबंध. स्थान कोणाचं आहे, देवाचं आहे, आहे का काही आपला संबंध. अहो आपल्यासाठी निर्माण केलं ना ते, त्याचं संवर्धन असेल, स्वच्छता असेल, त्याची पवित्रता असेल, हे आपण सांभाळायचं का देवाने येऊन सांभाळायचं. आता ते आपलं वाटलं पाहिजे. आपल्याला आपलं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपण पुढं सरकत नाही. म्हणजे सुख साधने देव न प्रयोजन आहे का, सुखाच्या साधनांनी देव कधी मिळत नाही. पण अष्ट स्वभाव आहे, तुम्हाला काल सांगितलं, क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, भय, निद्रा, आहे की नाही. या सारे अष्ट स्वभाव जे आहे ते तुम्हाला आहे, आम्हाला आहे. गरम झालं तर फॅन लावतो, थंडी वाजली तर ब्लँकेट घेतो. देवाने तर ती सवलत दिलेलीच आहे, शीत उष्ण आहे म्हटली. परंतु त्याच्यावर संयम करण्याची ताकद त्या साधनेतून निर्माण होत असते. त्याची अभिलाषा नाही मला तिथं गेल्यावर हे भेटेल का ते भेटेल का. तुम्हाला सांगितलं ना, बरेच लोक येतात आश्रम पाहण्यासाठी, कशासाठी, की इथं व्यवस्था आहे का नीट. म्हणजे आश्रम पाहत हिंडात आहे, ह्या आश्रमात गेलो, त्या आश्रमात गेलो, त्या आश्रमात कुठं आपलं जुगाड बसेल व्यवस्थित, मस्त सोय कुठं होईल व्यवस्थित. म्हणजे अनुसरायचं, त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था पाहिजे. तिकडं अव्यवस्था झाली म्हणून इकडं व्यवस्था पाहायला लागले, तर इथल्यासाठी अव्यवस्थाच अव्यवस्था. त्याच्यामुळं सुखाच्या अभिलाषेने अनुसरण होत नाही, सुखाच्या अभिलाषेने त्याग होत नाही, सुखाच्या अभिलाषेने परमेश्वर पण प्राप्त होत नाही. आणि देवाचं सूत्र आहे ब्रह्मवाणी, सुख साधन देव न प्रयोजन आहे का, हेच पाहिजे तेच पाहिजे, कंपल्शन काहीच नाही, सवय काहीच नाही. नाही नाही बाबा आम्हाला सवय, आम्हाला तलप आहे, आम्हाला हे घ्यावंच लागतं, हे व्यसन आहे, चाल पाहिजेच, जेवण पाहिजे, दुपारचा नाश्ता पाहिजे, सकाळचा नाश्ता पाहिजे. आणि त्याची तर कमतरताच नाही आहे. आमच्याकडे 1 2 3 साध्वी आल्या होत्या, सहज आल्या 2 4 दिवस,
यूट्यूबवर सत्संग ऐकायचे. आल्या त्यांना एक, आता मी आल्यानंतर मी आश्रम पद्धत विचारतो का तुमची आश्रम पद्धत काय आहे. म्हणजे सकाळचा चहा पहिला, चहा झाला का लगेच नाश्ता, दुपारचं 100% जेवण, परत 4 वाजता नाश्ता, संध्याकाळी परत जेवण. म्हणजे 2 नाश्ते, 2 जेवण, 2 चहा कंपल्सरी. म्हटलं मग एखाद्याला पचत नसेल तर पचो, अगर ना पचो ते घ्यायचंच. म्हटले तिकडं टाकून द्या नाही तर कोणाला द्या, घ्यायचंच. म्हणे का बरं असं कंपल्शन. म्हणे बाबांनी सांगितलं राहतं आमच्या मार्गात 200 लोक, त्यांनी आणलेलं राहते 200 कचोऱ्या, मापात आणलेलं राहते ना, आणि त्या दिल्या 198च. 2 कचोऱ्या बाबा खोटे ठरवते ना. आयला बाबांनी 198 लोक असताना 200 का सांगितले. म्हणजे आपल्याला काहीतरी फसवायचं काम केलं. बाबा खोटे ठरू नये, मग आपण खायचं का नाही खायचं, पचायचं का नाही पचत आहे, त्यांनी रोग होईल का, आणखीन काही होईल का, आपण मरू याचा विचार नाही करायचा. पंक्तीत जायचं, ते घ्यायचं, तिकडं खा, टाकून द्या, मतलब नाही. बरं पंक्तीत जाण्याचा उद्देश काय, त्याच्याशिवाय संकल्प नाही, संकल्पाशिवाय पूजा नाही, मग जावंच लागतं. म्हटलं कमाल आहे, 2 वेळचं खातो त्याच्यातही नीट पचत नाही. कधी कधी यांना चिडतो का बाबा एवढं नको तेवढं नको. हे कसं काय कॅपॅसिटी वाढली. ज्याची कॅपॅसिटी वाढली ना पचवायची तोच महानुभव असतो, असं माझ्या नंतर लक्षात आलं. आपण अजिबात महानुभवांच्या जवळजवळ फिरकत नाही. आपण म्हणायचंच नाही स्वतःला मान, कारण त्यातून परमेश्वर जीवाला ज्ञानप्रेम देतात ना. क्रिया जर घडली तर ज्ञानप्रेम तुम्हाला देणार ना. एवढी चंगळ असल्यानंतर ते बी दररोज नवीन नवीन पदार्थ. नाश्त्याची दररोज एकच पदार्थ नाही, नवीन पदार्थ. दुपारची कचोरी येते, खमण ढोकळा येतो, तुमच्या तोंडाला पाणी आलं बघा. जिलेबी पण येते म्हणे बाबा कधीतरी, आहे की नाही, आलं का नाही पाणी. नुसतं पदार्थ पाहिजे तिकडे, दररोज पदार्थ वेगवेगळे पदार्थ. म्हणजे कचोरी तर मी कधी खाली आहे मला आठवतच नाही कचोरी काय. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, शुगरचे प्रॉब्लेम वाढले, वजन वाढले, का मुळं. दररोज पंक्ती आहे, परत खावाच लागतं. म्हणलं मग भिक्षा बाबाने आदेश दिलेलं भिक्षेला जायचं नाही म्हणे. भिक्षेला जर गेले तर पंक्तीचं कोण खाईल. भिक्षेला जायचं नाही म्हणजे देवाने सांगितलं आहे अटल विजन भिक्षा भोजन. बाबा म्हणते भिक्षेला जायचं नाही, गेटच्या बाहेर पडायचं नाही का हो. दादा आहे समोर. सिस्टम काय ही जे मार्गात 8-8, 9-9 वर्ष राहिलेले नाही यांना विचारा तुम्ही सिस्टम काय आहे मार्गांची. सुखांची काही कमतरता आहे का. अहो तुम्ही ज्याचा विचार करा, ज्या घरात तुम्हाला भेटणार नाही त्या आश्रमात भेटतंय, आणि तरी तुम्ही बाहेर पडत नाही. पण देव सांगताय सुख साधनं देव न पाहिजे नाही का. ती अभिलाषा आपली नसली पाहिजे, ती निवर्तली पाहिजे. मला देव पाहिजे, मला देव मिळणार आहे, मग कसं आहे राहायची व्यवस्था. कसं आहे आपण कधीतरी असं करतो, मलाही भेटणार आहे ना मग जाऊ द्या कसं बी काय हरकत नाही, वेळ काढून नेऊ, पण ते भेटणं महत्त्वाचं, ते गरजेचं आहे. आणि आपण याचा विचार करत नाही. आपल्याला देव तर पाहिजेच, पण देवाबरोबर भौतिक सुखं पण पाहिजे. या नाण्याच्या 2 बाजू. भौतिक सुखांवरती पाणी सोडाल तर देवाचा आनंद भेटाल, आणि देवाच्या आनंदावर पाणी सोडाल तर भौतिक सुख भेटाल. काय पाहिजे हे तुम्ही ठरवा एकदाच, कारण देवाने तर सांगितलं यांनी काही भेटणार नाही म्हणून. आता हे बरेच सूत्र आहे, आणि हे सारे सूत्र बरेच साधू संतांसाठी आहे. परंतु आपण आपल्यासाठी काय घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. वेळ तर भरपूर होत आलेला आहे. प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी नेदावा म्हटले. जगण्यासाठी खायचं आहे म्हटले, इंद्रियापर्यंत जायचं नाही. आता हे नामधारक वासनिक दशेमध्ये आपण खाऊ शकत नाही का, राहू शकत नाही का. तुम्हाला सांगितलं नाही 11 सूत्र आहे जेवणावरती. एक लाईफस्टाईल आहे परमेश्वरांनी सुंदर दिली. इंद्रियार्थ रसून सेवा लाईफस्टाईल आहे आपली. आणि निसर्गात आपल्यामध्ये ती आहे कॅपॅसिटी. जेवण झालं ना तर लगे 1 डेकर येतो, 2 डेकर येतो, 3 डेकर येतो. आपण थांबतच नाही. आपल्याला टेस्ट आवडली का आपल्याला भानच राहत नाही का आपण किती खातो. 2 चपात्या खातोय का अर्धी खातोय का 1.5 खातोय आपल्याला माहीतच नाही. आपण खातच राहतो. आणि मग म्हणतो आज लय जेवण झालं बा. हे कधी कळालं तुला. जेवणानंतर कळालं ना. तुला जेवताना भान पाहिजे ना. मग देव स्पष्ट सांगतात इंद्रियार्थ नाही. इंद्रियार्थ गेलं तर काय होईल, विकार. इंद्रियांचा धर्म काय आहे, ते काम करेल, कार्य करेल. इंद्रियार्थ सर खाल्लं तर तुम्ही धर्मावर जाणार.
आणि विकार विकल्प शून्य. विकारावरती काल आपण निवडून विकार का एकमुख, विकार हजारोमुख. खाऊ आवडे, पाहू आवडे, देऊ आवडे, मिरवू आवडे, देऊ आवडे, घेऊ आवडे, सारा विकार आहे. मग त्याच्यात सारंच आलं. आता काय काय तुम्ही दिलं, काय काय घेतलं, काय काय कोणाकोणाला काय काय आवडतंय बघा तुम्ही. अभिलाषा निर्माण न, अभिलाषा विकाराचं कारण आहे. आणि देवाने सांगितलं विकार विकल्प शून्य. शून्य संयम संपून टाकायचं आहे. त्या विकारातूनच आपण आऊट होऊन जातो आहे पहिल्याच याच्यात, पहिल्याच परीक्षेत. विकार मग द्रव्य बी, जड वस्तू बी, खाणं पिणं, मान पान, पैसा अडका, हे सारा विकार जड पदार्थ. त्याच्या पुढं मग चेतन. चेतन तर लय लांब. आणि त्याच्यापासून वाचायचं असेल तर जेवणावरती कंट्रोल, खाण्यावरती कंट्रोल. 2 वेळचं जेवण करा, नाश्ता करू नका. तुमचं व्यवस्थित राहील. जेवण बी मापात करा. किती खातोय पहिले ठरवून घ्या. 1.5 चपाती, 2 चपाती की 1 चपाती. भूक लागली पाणी प्या भरपूर, कोरा चहा घ्या, ज्यूस प्या, परंतु जेवायचंच नाही. 2 वेळचं 2 वेळ. तुमचं वजन कधीच वाढणार नाही. तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तर तुम्ही बसू शकता, साधना करू शकता, धर्म सांभाळू शकता. समर्थपणे धर्म सांभाळण्याचं कारण तुमचं शरीरयष्टी. ही शरीरयष्टी ही श्रीमंती आहे. आणि शरीरयष्टी कशी राहील हे परमेश्वराने अगोदर सांगितलेले. तुमची खूप वासना आहे जोरात परमेश्वर प्राप्त करायची, आचार करायची, पण शरीर साथ देत नसेल तर तुम्हाला आजार असेल, प्रॉब्लेम असेल, हे दुखत आहे ते दुखत आहे. बरं ठीक आहे, एवढं करू नये. आजार झाला काही कारण असतं, आता त्याचे हजारो कारण आहे, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही तर तुम्हाला जपलं पाहिजे की नाही. शरीर आपलं आहे, धर्म आपला आहे. त्या शरीराशिवाय धर्म नाही सांभाळता येत. देवानी झोळी देऊन काय सांगितलं, हे आता झोळीबरोबर तुझं लग्न आचार्याने सांगितलं. याचा अर्थ काय की याला उपवास घातला नाही पाहिजे, म्हणजे तुला उपवास नाही घातला पाहिजे. दररोज करण्याचा विषय. आणि त्यातून तंदुरुस्त राहून परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाणं सोपं आहे. परंतु आपलं तेच थांबून गेलेलं आहे, तेच निघून गेलेलं आहे. इंद्रियार्थ नाही घ्यायचं. जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. शोधणी करा आपल्याला किती पाहिजे, मग त्याच्यातून पुढं कशी प्रोग्रेस करता येईल. बरं तुम्ही आज बाल्यावस्थेत आहे, धर्माच्या बाल्यावस्थेत आहे. तुम्ही समजूच नाही का 30 वर्ष 35 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष विसरून जा. आता बाल्यावस्थेत आहे म्हणजे काय. आता ह्या बाल्यावस्थेत तुम्हाला कसे तुम्ही संस्कार लावताय, कशा सवय लावताय, त्याच पुढं कंटिन्यू होणार आहे. तुम्हाला काल सांगितलं घरात पोरगं कसं खेळतंय कसं रांगतंय त्याच्यानुसार ते गल्लीत पळणार आहे. ते डायरेक्ट जाणार नाही. तुम्ही आज कोणत्या संस्काराने राहत आहे. स्वयंदास्य तपस्विनाम. नाही आम्ही घरी काहीच करत नाही बाबा, घरी करायला लागा, कारण आपण धर्माचे आहोत. निदान आपले कपडे आपण काढा. कपडे धुतल्याने काय फरक पडतो, 2 शर्ट आणि 2 पॅन्टीन काय राहतच काय. स्वतःचे कामं जेवढे करण्यासारखे तेवढे करा, त्याच्यातून व्यायामसुद्धा होईल. आणि ह्या गोष्टी कोणाकडून शिकण्यासारख्या. मी एक अनुभव सांगतो. स्टेट बँक नाशिक पंचवटी शाखा आहे मोठी. तिथं एक मॅनेजर होते श्रावगी साहेब. बघा या चांगल्या माणसाचे कधीही माणूस कधीतरी आठवण काढतो. ब्राह्मण माणूस मॅनेजर, त्यांची बदली झाली. माझ्या अकाउंटीत असल्यामुळं माझं कसं एक स्वभाव बोलण्याचा याचा त्याचा, गेले का गीता भेटली मग दोस्ती होऊन जाते, गप्पा टप्पा, मग दररोजच भेटीगाठी. त्या माणसाचं वैशिष्ट्य असं होतं का तो कामच कोणाला सांगत नव्हता. मॅनेजर असून शिपायाला नाही सांगायचा, क्लर्कला नाही सांगायचा, काहीच नाही सांगायचं. त्याला दिसलं वाटलं एखादं काम आहे का तो स्वतः जायचा, उचल इकडं ठेव, तिकडून तर तिकडं ठेव, तिकडून तर तिकडं ठेव. स्वतः गर्दी झाली का लगेच बाहेर जायचा काउंटरवर. मी म्हणायचं राहू मॅनेजर आहे तुम्ही, इज्जत जायचे काला काम करून राहिले. नंतर दोस्ती झाली. त्याने असं नाही आहे म्हणे, आपली ड्युटी आहे म्हणे. अरे यांना सांगितलं ना तर हे करणार नाही म्हणे, तू वाट पाय म्हणे, बघत राह म्हणे, तू वेट अँड वॉच म्हणे. नाही म्हटलं काय प्रकार आहे, जाऊ द्या. महिना गेला, 2 महिना गेला. या स्टाफला जेवढी लाज वाटायला लागली का मॅनेजर उठायच्या अगोदर सारे कामं करायला लागले. शिकण्यासारखं आहे का नाही, गुणात्मक आहे की नाही. मॅनेजर म्हणून तो कधी राहिलाच नाही, परंतु एवढे सरळ करून टाकला स्टाफ तर नंतर मात्र ती जी डी लेवलची बँक होती ती डायरेक्ट ए लेवलवरती आणली. त्याचं डायरेक्ट प्रमोशन मुंबईला करून टाकलं. नंतर ते कॅन्सर होऊन गेले ते. परंतु माझ्यासारख्याला तर एवढा सपोर्ट केला त्यांनी. विश्वास किती लोन पाहिजे तुला. मी म्हटलं ना 1 कोटी नाही 5 कोटीचं कर प्रकरण. काय करायचं एवढं, गाडी घे, बिझनेस कर, हे कर ते कर. म्हटलं का हो लोकांना तुम्ही देती नाही,
आणि आम्हाला बळच म्हणते, अहो म्हणे आम्ही माणसं ओळखतो, आम्ही काय असे आयरे गैरे नाही म्हणे, आम्ही ब्राह्मण आहे म्हणे, आम्ही नजर पडतात माणूस ओळखतो म्हणे. ओळख ज्याची नियत क्लिअर आहे ना म्हणे. माझे ओव्हरड्राफ्ट 5-5, 10-10 लाखाचे ओव्हरड्राफ्ट असायचे खात्यात 5 पैसे नसताना, आणि लोकांचा चेक पास होत नव्हता त्यावेळेस. आता एवढी सिस्टम नव्हती, ती मॅनेजरच्या हातात असायचं. मी म्हटलं हा काय प्रकार आहे? काहीच प्रकार नाही म्हणे, सारं ओके चालू आहे. ज्या मिनटाला मला अडचण येईल आणि ज्या मिनटाला मी तुला फोन करीन ना त्यावेळेस तू दुनियादारी करशील, पण मला अडचणीत येऊ देणार नाही. हा मला विश्वास आहे. म्हणजे आपल्याविषयी दुसऱ्याला विश्वास निर्माण होईल असं वागणं म्हणजे मानभाव असणं. आपल्याविषयी दुसऱ्याला विश्वास निर्माण होत नाही, देवाला काय विश्वास निर्माण होईल? आपल्या घरच्यांना आपल्याविषयी विश्वास नाही, आपल्या मित्राला विश्वास नाही, आपल्या नातेवाईकांना विश्वास नाही, आणि काय याचं काय खरं आलं? असा ज्यावर आपल्याकडं प्रतिक्रिया आपल्याविषयी जर व्यक्त होत असतील तर देवालाही वाटेल नाही याचं काय खरं आलं. याचे नातेवाईकच म्हणते याचं काही खरं नाही, मी कसं काय म्हणू खरं. देवाने आपल्याला प्रॅक्टिकल मी कसं राहावं याच्यासाठी इथं ही रंगीत तालीम आहे आपल्या जीवनामध्ये जगण्याची. मी समाजात कसं राहतो आहे, समाजात कसं वागतो आहे, दुसऱ्याला माझ्याविषयी काय वाटतं आहे, दुसऱ्याविषयी माझी दृष्टी काय आहे, मला काय वाटतं आहे, यात जर तुम्ही सक्सेस झाले, यात यशस्वी झाले, या परीक्षेत पास झाले तर देवाच्या परीक्षेत 100% पास व्हाल. ही तर एंट्री आहे, देवाच्या परीक्षेची ही एंट्री आहे. यात नैतिकता पाळली, यात जर गुडविल तयार केलं, इस्टेट तयार केली तर तुम्हाला दैवराटीची एंट्री भेटल. कळत न कळत केलेल्या क्रियेची एंट्री तुम्हाला दैवराटीत भेटली. आता दैवराटीत जायचं आहे. हे तर बाहेरून दैवराटी पाहताय तुम्ही. दैवराटीत जाण्याची एंट्री ह्या तुमच्या वागण्यावर, तुमच्या राहण्यावर, आणि ह्या नैतिकतेवर आणि ह्या आचारावर आहे. म्हणून नामधारक वासनिकांना सर्वात जास्त आचार आहे साधू संतांपेक्षा. का तर तुम्ही दररोज विषयात आहे, तुम्ही दररोज समाजात आहे, तुम्ही दररोज गर्दीत आहे. आणि या गर्दीत, या विषयात, या समाजात राहून तुम्हाला धर्म सांभाळायचा आहे. स्पर्श नाही व्हायचा आहे, टच नाही व्हायचं आहे. आम्ही तरी एकटं आलो आहे, कधी येईल कधी नाही विषय येणार, संबंध येतो कुठं. पण तुमची दररोजच विषयात आहे, दररोजच समाजात आहे, दररोजच अडचणीत आहे, दररोजच प्रॉब्लेममध्ये. त्याच्यात कॉन्स्टंट एकदम स्थिर राहून धर्म टिकवायचा, धर्म सांभाळायचा, धर्म वाढवायचा, देवापर्यंत जायचं आहे. तुमच्याला चॅलेंज जास्त आहे का आम्हाला चॅलेंज जास्त आहे? सांगा बरं. आता तुम्हाला जर चॅलेंज जास्त आहे तर आचार तुमचा जास्त पाहिजे का आमचा जास्त पाहिजे? म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस म्हणत राहतो वासनिकांचा आचार कसा असावा. पण आम्ही तुम्हाला शिकवत राहतो. आमच्या आचाराकडे तुम्ही पाहू नका, तुम्ही नीट सुधरा. तुम्हाला देव मिळवायचा आहे, तुम्ही नीट करा, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं वचनं इतके आहे, जर घेतो आहे ना महिनाभर पोती चालेल एवढी वचने. परंतु जे जे मोजके ते तुमच्या पुढं आणण्याचा प्रयत्न करून मोटिवेशन, थोडंसं प्रेरणा आणि तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम परमेश्वरच करतात. मी त्याचं क्रेडिट घेणार नाही, कारण आपली लायकीच नाही, योग्यताच नाही. जीवामध्ये सामर्थ्य नाही, मी जीवाचे सामर्थ्यच नाही. ते तिकडूनच सारं येतं आहे, जे बी येतं ते तिकडून येतं आहे आणि तुमच्यापुढं हमाल म्हणून मांडत राहतो. त्याच्यामुळं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे लक्षात घ्यायचं. आता पुढं बरेच सूत्र आहे, हेच विषय मी कंटिन्यू करू आपण. विधीच्या अनुषंगाने जर कितीतरी सूत्र आहे, हेच न संपणार आहे, हेच करू. पुढं भविष्यात कधीतरी वेळ येईल, संधी भेटल. आणि हे जे सूत्र आहे याचं आता निरूपण यूट्यूबवरती नंबरप्रमाणे चालू आहे. ससं ते तुम्ही ऐकलं तर अधिक तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल, सावध व्हाल, यातून बाहेर पडाल आणि अविधीचं टेन्शन, भीती, न्यूनगंड निघून जाईल आणि विधी आपोआप तुमच्याकडून होईल आणि नॅचरल स्वभावात परमेश्वरापर्यंत जाईल. काही शंका आहे का तुम्हाला? काही शंका असण्याचंच काही कारण नाही. त्याच्यामुळं आपण थांबू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.